जबरदस्त ज्युनियर कृष्णा सातपुते म्हणून ज्यांना ओळखलं जातं, परेश ठाकूर आणि परेश कडके हे जे दोन खेळाडू आहेत, त्यांना ज्युनियर कृष्णा सातपुते म्हणून या रायगड जिल्ह्यात ओळखलं जातं. आणि त्याला साथ मिळणार आहे ती रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. महेश कडू यांच्या वतीनं आपण सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देऊयात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्याचबरोबर महेश कडू मित्रमंडळ यांच्या वतीने आपण हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद आणि RPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेची वाकडीकर यांच्या वतीनेही आपण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड यांच्या वतीनं आपण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारच आहोत आणि दिल्यात. आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट खरं तर संदेश पाटील यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊयात. तो वहाळचे आमचे माऊली नावाने प्रसिद्ध असणारे मनोहर पाटील, श्री साई सिमेंट सप्लायर्सचे खरं तर ओनर कांचन पालकर यांचा आम्ही जो उल्लेख केला आणि शुद्ध मराठीतून केला, कारण सवय नाही आम्हाला. मच्छिंद्र पण आयोजकांची आज रिक्वायरमेंट आहे की आज तुम्ही 18 वर्षापूर्वीचे प्रवीण दुगाडे व्हा. तर व्हायला लागेल, कारण महेश शेठ, मंगेशजी वाकडेकर, खरं तर मंगेशजी वाकडेकर यांचा संघर्ष मी पाहिला आहे. सगळे लोक त्यांना आता पाहत आहेत की विद्यमान अध्यक्ष RPL कोण, मंगेशजी वाकडीकर. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष कोण, मंगेशजी वाकडीकर. पण या मागची जी संघर्षाची कहाणी आहे, गेली 20 वर्ष त्यांनी जो त्यांच्या जीवनात संघर्ष केला आहे, एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेले मंगेशजी वाकडीकर ज्यांनी शिक्षण घेतलं, त्या शिक्षणाचा उपयोग नोकरीमध्ये केला, नंतर व्यवसायात केला आणि त्यानंतर राजकारणात आणि समाजकारणात ते आले आणि क्रिकेटला ते घेऊन गेलेत. खरं तर मनोहर पाटील वहाळ माऊली नावाने प्रसिद्ध असणारे श्री साई सिमेंट सप्लायर्सचे ओनर यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. आणि त्याचबरोबर कांचन पालकर यांना 1000चं पारितोषिक आलंय, ज्यांनी अतिशय चांगली स्कोरिंगचे काम खरं तर केलं आहे. त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया रायगडचा वंडर बॉय जिथे नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आणि गोलंदाज मयूर फडके, नांदगाव. बघा रायगड प्रीमियर लीग कशी नाळ जोडते. कर्णधार आहे अलिबागचा, खेळाडू आहे पनवेल तालुक्याचा. या दोघांची नाळ जोडलेली आहे. पण अलिबागचा कर्णधार सांगतोय तुला करायचं आहे, तू जरी पनवेलचा असलास, समोरचा जरी पनवेलचा असला तरी तुला करायचं आहे मात्र अलिबागसाठी. ही नाळ आहे, ही नाळ जोडली गेली आहे रायगड प्रीमियर लीगची. आणि आकाश तारेकर, काल त्यांनी पाहिलं की अंकुर सिंग सारखा कर्णधार या स्पर्धेतून बाहेर गेलाय, योगेश मेणकर सारखा या स्पर्धेतून कर्णधार बाहेर गेलाय. मला राहायचं आहे आणि आकाश तारेकर मॅच घेऊन जाणारा खेळाडू म्हणून संपूर्ण रायगडमध्ये ज्याची ओळख, अनेक रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहेत, असा काहींच्या मते द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट इन रायगड टेनिस बॉल, काहींच्या मते रायगडचा वंडर बॉय, आमच्या मध्ये रायगडचा सर्वश्रेष्ठ खेळाडू परेश कडके. काय गोलंदाजी टाकली आहे, खरोखरच पहिलाच फसवा चेंडू, व्हेरिएशन ज्याला म्हणतात, विविधता. खरं तर मच्छिंद्र पाटील सर स्लोअर वनचा वापर केला, चेंज ऑफ पेस म्हणजे जी गोलंदाजीची गती आहे, ज्या गतीसाठी गोलंदाज गोलंदाजीच्या ज्या गतीसाठी फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता, त्या गतीमध्ये आपण जबरदस्त गोलंदाजी होती आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, कदाचित आकाश तारेकर आपल्या जोडीदाराकडे जाईल, त्याला सांगेल की कुठल्या लाईनवर गोलंदाजी होते. पण मयूर फडके याचा विचार जर आपण केला तर सलग 3 वर्ष आपण पाहिलं की तो आयकॉन बॉलर म्हणून RPL मध्ये खेळतोय. अलिबाग सध्या तरी UV स्पोर्ट्सचे जे कर्णधार आहेत आदर्श यांची चांगली निवड. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव, आता मात्र आकाश तारेकर याला जावंच लागेल परेश कडकेकडे. 80,000 पॉइंट्स ने त्याची बोली लावली होती यू स्पोर्टने. आणि सध्या तरी या शॉर्ट बट स्वीट मैदानावर, ज्याला फलंदाजांचं नंदनवन म्हटलं जातं, कांचन पालकर, अशा मैदानावर त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. सन्माननीय मनोहर पाटील वहाळ
श्री साई सिमेंट सप्लायर्स, त्याचबरोबर केवल पाटील आणि प्रज्वल पाटील यांच्याकडून गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. इथे मात्र अवांतर चेंडू येतोय, वाईट चेंडू येतोय आणि या वाईट चेंडूमुळे धावसंख्येला आकार येतोय. बघा काय फरक पडला. आकाश तारेकर समोर गेल्यामुळे जी लाईन होती ती आपोआप बिघडली गोलंदाजीची, त्याने एक एक्स्ट्रा टाकला. हे प्रेशर असतं की आकाश तारेकरने समोरच्या फलंदाजाला नक्की काय सांगितलंय. त्याचबरोबर आपले समालोचक सन्माननीय नितेश भोईर करावे नवी मुंबईवरून आलेले आहेत. रायगड प्रीमियर लीगचा थरार पाहण्यासाठी महेश कडू यांनी खरं तर आम्हाला एक मोठं आव्हान दिलंय, कारण 18 वर्षापूर्वी आम्ही मराठीतून समालोचन करायचो. रिव्ह्यू घेतलाय का? वाईट साठी रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॉलिंग टीम, गोलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. 2 रिव्ह्यू असतील तुम्हाला. फेअर डिलेव्हरी आहे. चला तिसरे पंच म्हणतात फेअर आहे, म्हणजे अलिबागचं पारडं थोडं जड आहे. लागोपाठचे 4 चेंडू येत आहेत ते निर्धाव. परेश कडके, ज्याला कृष्णा सातपुते म्हटलं जातं, परेश कडके आणि परेश ठाकूर, एक उरण एक पनवेल, हे 2 परेश ज्यांच्याकडे यंगस्टर्स मोठ्या आशेने पाहत आहेत, यंग जनरेशन ज्यांच्याकडे पाहते की हे चांगलं खेळ करतील. येथे मात्र जबरदस्त षटकार. बघा ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिली ना, बघा एक षटकार आला, 4 चेंडू निर्धाव गेले होते. असाच आपण एक सामना पाहिला जिथे पंकज जाधव नक्कीच आपण पाहतोय. आरपीएल सगळेजण पाहत आहेत, पण आरपीएल वर जो बेस्ट रील करेल आणि ज्याला जास्त लाईक्स मिळतील, प्रेक्षकांच्या पसंतीत जे रील उतरतील, त्या विजेत्याला प्रथम क्रमांकाला मिळणार आहे 5,000चं रोख पारितोषिक. आणि महेश कडू यांच्या शुभ हस्ते खरं तर हे पारितोषिक देण्यात येईल. महेश कडू यांनी सांगितलंय आम्हाला, शेवटच्या रात्रीला कदाचित जर त्या बलूनला चेंडू लागला कोणत्या फलंदाजा, तर 1 लाख काय 2 लाख पण पारितोषिक असेल. कालच आमची चर्चा झाली. अनेक बऱ्याच गुपित गोष्टी आहेत या आरपीएल मध्ये पुढे घडणार आहेत, ज्यामध्ये बक्षिसांची खैरात होणार आहे. फलंदाज आणि गोलंदाजांसाठी पाऊस पडणार आहे. पण इथे मात्र धावांचा पाऊस पडता पडता फक्त 6 धावा दिल्यात. नांदगावच्या गोलंदाजानं ईव्ही स्पोर्ट्सच्या वाघरणच्या वाघासाठी अतिशय चांगलं काम केलंय. आदर्शसाठी त्याने धावा दिल्यात. मयूर फडके याने फक्त 6. कर्णधार आदर्श पाटील, पण समोर आहे आकाश तारेकर. आकाश तारेकर सामना घेऊन जाणारा खेळाडू, भल्या भल्या संघाला पराभूत करणारा, मुंबईच्या भल्या भल्या संघाला त्यावेळी पराभूत करणं अशक्य होतं, त्यावेळी ज्याने शक्य करून दाखवलं तो आकाश तारेकर. 20-22 वर्ष क्रिकेटचा अनुभव गाठीशी, अनेक व्यावसायिक गोलंदाजांच्या चिरल्या उडवणारा रायगडचा वंडर बॉय स्ट्रायकर एंडला. सरळ बॅटने खेळलाय, धावबाद होण्याची शक्यता. आकाश तारेकर चाचपणी करतोय चेंडूची, कोणत्या लाईनवर खरं तर फलंदाज चेंडू टाकणार आहे. आणि आपण पाहिलं विश्वजित ठाकूर आणि पंकज जाधव ज्यावेळी सलामीला आले, त्यावेळी विश्वजित ठाकूर यांनी सांगितलं, बाबा हे उरणचं मैदान आहे, मी या मैदानावर खेळलोय, इथे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे, तुम्ही कनेक्शन करा. आणि त्यानंतर मात्र 37 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली पंकज जाधव याच्याकडून. आकाश तारेकर परेश कडके याला हेच समजावून सांगत असेल की कनेक्शन होणं इथं गरजेचं आहे. वाऱ्याच्या विरोधात आता आकाश तारेकरला खेळायचं आहे. जबरदस्त गॅप मध्ये मारलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो. 1 धाव नक्कीच मिळते.
थोडासा अडचणीत नक्कीच आहे. रॉयल कळंबोली बिनबाद 7 अशी सुरुवात आहे, पण या 7 धावा जमवताना मात्र त्यांनी 9 चेंडू खर्च केले आहेत. आमचे हा 45 मिनिटाच्या आत खरं तर 6 षटकं संपायला हवेत. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, फक्त खेळाडू बसतील डगआउट मध्ये. 35 मिनिटं आहेत, माफ करा. जरा आमचे आयोजक आमच्या कानामध्ये 35 बोलले, पण आम्हाला ऐकायला 45 आलं डीजेच्या आवाजामुळे. डगआउट मध्ये फक्त खेळाडू असतील. मी विनंती करतोय त्यांच्या पाठीराख्यांना, टीम मॅनेजर आणि खेळाडू आणि जे मालक आहेत, संघ मालक, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसा. आणि इथे मात्र परेश कडक्याच्या बॅट मधून निघालेला त्याच्या इनिंग मधला हा मिडविकेट सीमारेषेबाहेर दुसरा षटकार. राज्याच्या विजयाची गुढी ज्यांनी उभारली ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण बघतोय त्यांच्या पूर्णाकृती प्रतिमेसमोर आपण गुढी उभारले. आणि हीच तर खरी रायगड प्रीमियर लीगच्या विजयाची नांदी आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 2 षटकं संपली आहेत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. आकाश तारेकर आणि त्याचा साथीदार परेश खडके, कोणताही बळी त्यांनी जरी गमावला नसला तरी रॉयल कळंबोलीकडून खेळताना धावा जमवल्यात फक्त 12 चेंडू आणि 13 धावा. आणि या धावा जमवताना एक वैशिष्ट्य आहे मच्छिंद्र सर, या 12 चेंडूंमध्ये त्यांनी ज्या 13 धावा जमवल्यात त्यामध्ये 2 चेंडूंवर त्यांनी 12 धावा जमवल्यात, कारण 2 षटकार आलेत. म्हणजे 10 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव. याला म्हणतात अनालिसिस. आणि गोलंदाजाचं कौतुक यासाठी त्याने एकही एक्स्ट्रा टाकलेलं नाहीये दोन्ही गोलंदाजांनी, ना नो बॉल ना व्हाईट बॉल. आमचे करावेचे समालोचक खरं तर आरपीएलचा थरार आज घेणार आहेत. आरपीएल एक अशी स्पर्धा आहे की रायगडच्या घराघरात पाहिली जाते. रायगड प्रीमियर लीग, तुम्ही तळ्याला जा, तुम्ही म्हसळ्याला जा, तुम्ही श्रीवर्धनला जा, तुम्ही मुरुडला जा, तुम्ही अलिबागला जा, तुम्ही पोलादपूरला जा, तुम्ही महाडला जा, तुम्ही खालापूरला जा, खोपोलीला जा, कर्जतला जा, पनवेलला जा, या उरणला जा. 15 जे तालुके आहेत रायगडचे, त्या रायगडमध्ये पाहिली जातेच. पण ऑल ओव्हर इंडिया ही स्पर्धा पाहिली जाते, कारण प्रत्येक फ्रँचायझीचं लक्ष असतं. मोठ्या मोठ्या लीग मॅचेसमध्ये जे ओपनचे संघ असतात त्यांचं लक्ष असतं या रायगड प्रीमियर लीगमध्ये कोण काय करतंय याकडे. पण आकाश तारेकर ज्याच्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता आकाश तारेकर यानं दाखवलंय. वाईडिश लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधून मारलेला फटका पॅरलल सिक्सर. नितेश कडू आम्हाला सांगतात डीजे मास्टर, खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचाही दिवस आहे, कारण खऱ्या अर्थानं स्वराज्याची गुढी त्यांनी उभारली आणि तो गुढीपाडवा सण आपण साजरा करतोय. आकाश तारेकराच्या बॅट मधून निघालेला षटकार आणि इथे मात्र दुसरा षटकार येतोय लागोपाठचा. याला म्हणतात आकाश तारेकर ब्रँड इज ब्रँड. ठोक डीजे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आमचे डीजे मास्टर निकेश मला सांगतायत की ज्यावेळी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला त्यावेळी रायबानं सांगितलं, महाराज तुम्ही अज्ञातवासात जा. त्याच वेळी जिजाऊ माता उद्गारल्या, शिवबा जरी माझा पुत्र असला, शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा अभिमान आहे. एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये. धन्य धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज. पण इथे मात्र धन्य तो आकाश तारेकर. जबरदस्त 2 षटकार संघ अडचणीत असताना त्याने मारलेत. तिसरा मारण्याच्या प्रयत्नात पण आखूट टप्प्याचा चेंडू थोडा मागे पिच केलाय गोलंदाजानं आणि त्यामुळे नक्कीच लेंथ मध्ये बदल केलाय चेंडूच्या. आणि त्या चेंडूच्या लेंथच्या बदलामुळे खरं तर आकाश तारेकर ज्या पद्धतीने पिक करायचा होता, आकाश तारेकर याने सांगितलंय की वाऱ्याच्या दिशेने हे षटक आहे, अशा वेळेला धावा जमवताना
यायलाच हव्यात. धावफलकावर धावा लागल्यात त्या 26. 26 धावा लागल्यात. बिनबाद 26. त्यामध्ये आकाश तारेकर याचे 2 षटकार, परेश कडके याचे 2 षटकार. इथे मात्र एक सिंगल मिळते, एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक हलतोय. 27 धावांवर संघ पोहोचतोय. तिसरं षटक चालू आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयूर फडके अतिशय चांगला स्पेल त्याने टाकलाय आतापर्यंत. 2 षटकार जरी आले असले तरी फक्त 20च धावा त्याने दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 6, त्यानंतर आता 14. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला चेंडू तटवला जातोय. एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 28 धावा, नो लॉस. आकाश तारेकर आणि रॉयल कळंबोलीसाठी जमेची बाजू आहे, पण जमेची बाजू आहे ईव्ही स्पोर्ट्ससाठी की कोणताही बळी न मिळवता त्याने इतकं मोठं आक्रमण समोरच्याला करून दिलेलं नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये 30 धावा. हे मैदान असं आहे की 15च्या सरासरीने धावा कुठल्या जात आहेत. ग्रुप ग्रामपंचायत तळेकर मुरुडचे यंग हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटीचे मालक असणारे सरपंच साहेब मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. युवी स्पोर्ट्स अलिबाग कडून विजय शेट्टी गाणेकर यांचं आपण मनापासून स्वागत करूया. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेली आहे, पण तत्पूर्वी बिनबाद रॉयल कळंबोली खेळते आहे ती 29 धावांवर. ठोक डीजे. आपण 3 षटकांचा खेळ पाहिला तर एकही गडी गमावला नाहीये रॉयल कळंबोली संघानं. पण असं वाटलं होतं 40-45 आकाश तारेकर, परेश कडके धुरंधर खरं तर या विकेटवर आहेत आणि अशा वेळेला या धावा कदाचित 45-50 जमतील. पण गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल मित्र म्हणेन, कारण धावा झाल्यात त्या 29. 29 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा झाल्यात. सरासरी 10 धावा. काय वाटतं मच्छिंद्र पाटील सर, हे मैदान जर आपण पाहिलं, सुरुवातीला वाहणारे वारे जर आपल्या दिशेने आपण पाहिलं तर या धावा त्या मानाने गोलंदाजीची कामगिरी मित्र म्हणेन उत्तम झाली आहे. हो, प्रश्नच नाही प्रवीण सरकार. ज्या पद्धतीनं सुरुवात तुम्ही म्हटलात की पहिले 2 षटकार लवकर आले होते, त्यानंतर झालेलं कमबॅक ते देखील चांगलं राहिलं. आणि आकाशने सांगितलं की मी टॉस जिंकला असतं तर फलंदाजी स्वीकारली असते, कारण वाऱ्याच्या वेगाचा त्याला फायदा नंतर मिळणार आहे अगोदरच. हे चांगली सुरुवात आहे प्रवीण सर, नो डाऊट. 29 धावा 3 षटकांची सांगता, व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम नो डाऊट. हा, इम्पॅक्ट प्लेअरला आतमध्ये आणलंय खरं तर युवी स्पोर्ट्स अलिबागने. आणि आतमध्ये आणलेला इम्पॅक्ट प्लेअर आहे अक्षय पाटील. वाघरणचा आणखीन एक वाघ आदर्श बरोबर सूरज पाटील आपण पाहतोय. सूरज पाटील एक जबरदस्त ऑलराऊंडर. बऱ्याच वर्ष मी त्याला खेळताना पाहतोय. खरं तर एक अनुभवी गोलंदाज. आणि इथे मात्र परेश कडके आणि स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याचा तो बळी जातोय. पहिला हादरा बसतोय रॉयल कळंबोलीला 29 या धावसंख्येवर. डीजे.
पहिला हादरा बसतोय तो रॉयल कळंबोली संघाला पहिल्या सत्रामध्ये. तसं पाहायला गेलं तर साहिल लोंगले ड्रीम 11 खरं तर आय एस पी एलची जी ड्रीम 11 आहे ज्यामध्ये स्थान मिळवणारा खेळाडू हा अंडर 19 चा आमदार महेंद्र शेठ थोरवे प्रतिष्ठान फाउंडेशन कर्जत या संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी तो सुरुवातीला खेळला त्यावेळी अंडर 19 म्हणून खेळला होता कांचन पालकर आय एस पी एल. आणि यानंतर मात्र तो जी आय एस पी एल ड्रीम टीम होती त्यावेळी अंडर 19चा खेळ त्याने केल्यानंतर त्याला ते सिलेक्ट केलं होतं. इथे मात्र जबरदस्त फटका डावखुरी हाताचा फलंदाज त्याने आल्या आल्या पाहिलं ओळखलं या फुलटॉसला आणि चेंडू जातोय तेजस चौधरी याच्या बॅट मधून मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून षटकार. दुसरा षटकार येतोय तेजस चौधरी होतोय खर तर चाचा चौधरी डीजे ठोक. खऱ्या अर्थानं ज्याने सशस्त्र क्रांतीचं हत्यार उपसलं ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड आपण पाहतोय. आणि त्याच गावामध्ये जन्म घेतला तो मंगेशजी वाकडीकरांनी ज्यांनी क्रिकेटमध्ये क्रांती केली राजकारणामध्ये क्रांती केली. आणि इथे मात्र रॉयल कळंबोली अडचणीत असताना हा तेजस चौधरी त्याच गावातील क्रांतिकारक या मैदानावर क्रांती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 41 धावा झाल्यात. आकाश तारेकरच्या मनामध्ये एक टार्गेट सेट असेल कारण लीग मध्ये बघा प्रत्येक कर्णधार फलंदाजांपेक्षा गोलंदाजांवर मच्छिंद्र सर कॉन्सन्ट्रेट करतो ज्यावेळी ऑप्शन असतं. हे ऑप्शन मी फार जवळून पाहिलंय बऱ्याच वर्ष. कारण मैदान तुम्हाला कुठलं मिळेल मोठं मिळेल की छोटं मिळेल याची गॅरंटी नसते. ज्यावेळी तुम्ही ऑप्शनला बसता त्यावेळी प्रत्येक करणाऱ्याचं हे मत असतं की माझ्याकडे 4 गोलंदाज प्रॉपर असायला हवेत. आणि अशा वेळेला आकाश तारेकरच्या मनात असेल की काय टार्गेट सेट केल्यानंतर माझे जे गोलंदाज आहेत ते कुठपर्यंत वाचवू शकतात. धावफलकावर धावा लागल्यात त्या 42. आकाश तारेकर स्ट्रायकर एंडला आहे. एक गडी त्यांनी गमावलाय परेश कडकेच्या रूपात. जो परेश कडके ज्याने धावा जमवल्या 14 ज्याने चेंडू खेळलाय तो 12 म्हणजे एक डझन. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आकाश तारेकर याचा निर्धाव चेंडूची सांगता होते. वाऱ्याच्या दिशेने स्ट्रोक प्ले खेळण्याचा प्रयत्न. हा बरोबर आहे कांचन पालकर. चेंडू असो आंबे असो केळी असो डझनच्या हिशोबातच घ्यायला लागतात. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की 12 चेंडू म्हणजे एक डझन. आणि इथे मात्र आकाश तारेकर सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. एका चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला जातोय. आणि त्याचबरोबर हे षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 43 धावा लागल्यात. तमाम क्रीडा रसिकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. तमाम क्रीडा रसिकांना आपण विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आणि RPL अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर या स्पर्धेचे आयोजक महेशजी कडू साहेब आणि त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड साहेब आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे CEO संदेश पाटील यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊयात. आणि वळूया या षटकातील 5व्या षटकाकडे. या सामन्यातील 5व्या षटकाकडे आपण वळणार आहोत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड पूर्णपणे भरलाय. स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँड थोड्याच वेळात भरेल. आणि सगळे स्टँड भरणार. सध्या उन्हाचं वातावरण आहे. मार्च महिना आहे. आपण ऑक्टोबर हिट जाणवली नव्हती आपल्याला मच्छिंद्र पाटील सर कारण अवकाळी पावसामुळे. पण आत्ता जी ऑक्टोबर हिट आहे ती जाणवणार आहे ती मार्च महिन्यामध्ये. आणि त्या हिटमुळे कदाचित प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये घरी बसून 24 लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहणं पसंत करतायत. पण पसंत तुम्ही जरूर करा. सामने तुम्ही या क्लिअरिटीने जरूर पहा. पण एक लक्षात ठेवा की हे मराठी माणसासाठी निर्माण केलेलं चॅनल आहे. त्या चॅनलला आणि मराठी माणसाला मोठं करण्यासाठी
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 43 वर एक आकाश तारेकर, शेवटची 2 षटकं आणि आकाश तारेकरचं आक्रमण. हे समीकरण आहे, ग्रामीण क्रिकेट असो व्यावसायिक क्रिकेट असो, हे समीकरण आहे. 2 षटकांमध्ये 40 धावा करून काढण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. आणि इथे मात्र आकाश तारेकर तेच आक्रमण करण्याच्या नादात मिड विकेटच्या दिशेने एक सोपा झेल देऊन बाद होतोय. हादरा बसतोय तो दुसरा बाद होणारा फलंदाज होता या संघाचा कर्णधार रॉयल कळंबोलीचा आकाश तारेकर. डीजे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम राम. आज कदाचित असा एखादाच मुलगा मिळेल मच्छिंद्र पाटील सर की वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगेल. वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी जे वचन त्या सुपुत्राला माहीतही नव्हतं की माझ्या वडिलांनी असं असं वचन दिलंय आणि त्यामुळे मला वनवास भोगावा लागणार आहे, पण ते पूर्ण करणारा मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू रामचंद्राची आपण पूजा करतो. आणि खऱ्या अर्थानं तुमचे विचार जर चांगले असतील तर तुमचं पूजन होतं, विचार जर वाईट असतील तर तुमचं दहन होतं. रामायणामधून आपण तेच शिकलो. प्रभू रामचंद्र यांचे विचार चांगले, आजही त्यांचं पूजन, तर रावणाचे विचार वाईट, तर आजही त्याचं दहन. इथे मात्र ऑन साईडला चेंडू तटवला जातोय, जबरदस्त षटकार येतोय. नवीन फलंदाज सागर दरेकर कळंबोली याने करून दाखवलंय, कारण या षटकाराची गरज होती ती रॉयल कळंबोलीला. मुंबई पोलीस फलंदाज त्याने दाखवून दिलंय की कशी आम्ही थर्ड डिग्री देतो. सद्रक्षणाय खल निग्रणाय असं म्हणणारा हा मुंबई पोलीस पण गोलंदाजानं ओळखलंय, मी तुम्हाला एक चांगला चेंडू टाकून या सामन्यामध्ये परतवू शकतो. यांचा 8वा प्रताप. कारण छत्रपती शिवाजी महाराज डीजे मास्टर कालही आपले आदर्श होते, आजही आपले आदर्श आहेत आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या ते आदर्श राहणार आहेत. पण इथे मात्र रॉयल कळंबोली अडचणीत सापडतोय. 49 धावांवर त्यांचा आणखीन एक बळी जातोय. षटक 5वा घेऊन येतोय तो निशांत कडवे फलंदाज मुंबई पोलीस, ज्याने आल्या षटकार मारला होता सागर दरेकर याने, पण त्यानंतर मात्र बाद झालाय. आणि इथे मात्र याच परिसरामध्ये CH मध्ये कार्यरत असलेले मंथन डाकी हशिवरे अलिबाग जे आमच्या समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतायत, पण इथे मात्र येतोय रॉयल कळंबोलीच्या दिशेने एक चांगला चौकार आणि 50 धावांच्या पुढे जातोय तो रॉयल कळंबोली फलंदाज कुणाल डवणे याच्या बॅट मधून निघालेला हा देखणा चौकार. थर्डमॅन सीमारेषेबाहेर दुंद्र्याचा खेळाडू प्रसन्न पाटील ज्याने खूप नाव कमवलंय, पण आता नाव कमवावं लागेल ते कुणाल डवणे याला. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज चुकतोय. खरं तर बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक कशी गोलंदाजी चालली आहे युवी स्पोर्ट्स अलिबाग कडून. मॅनेजरचं खरं तर त्यांच्या कौतुक करायला हवं. कांचन पालकर युवी स्पोर्ट्सचे जे मॅनेजर आहेत त्यांचं खरं तर कौतुक करायला हवं. साई पाटील यांचं बरोबर त्यांनी संघ निवडलाय, कर्णधारला योग्य साथ दिली आहे. कारण गोलंदाज मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जर एखादी लीग जिंकायची असेल तर तुमच्याकडे गोलंदाज असणं गरजेचं आहे.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे पहिली लीग ज्यावेळी संजय सोलंकीने जिंकली त्यावेळी त्याच्याकडे मुस्तकीन मुकादम होता. दुसरी लीग ज्यावेळी सुमित डोंगरेने जिंकली त्यावेळी त्याच्याकडेही चांगले गोलंदाज होते. तिसरी लीग ज्यावेळी किरण पवार याने जिंकली त्याच्याकडेही चांगली गोलंदाजी होते. आणि बंटी बद्रिके जो लीग जिंकायला आला होता पण एक खराब षटक आणि ती लीग जिंकली होती ती माट्याने एम डी वॉरियर्स अलिबागनं. आणि गेल्या वर्षी ज्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाज चांगले होते. रजत मुंडे नवीन फलंदाज येतोय आकाश चोरगे आमच्या पट्ट्यातील हा जबरदस्त सगळ्यात लांब षटकार मारणारा बेलवलीचा हा ढाण्या वाघ मैदानात येतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 53. षटक सुरू आहे ते 5वं. तर आतिश पाटील सरांकडे आपण वळणार आहोत. मी 2 कर्णधारांना अनाउन्समेंट आता करतोय. खरं तर साहिल लोंगले आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे प्रतिष्ठान कर्जत आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात असेल जय माता दी दिघोडे ज्याने 41 धावा आय एस पी एलमध्ये कुठून काढल्या होत्या प्लस मायनसच्या ओव्हरमध्ये. अर्थातच प्रथमेश म्हात्रे पिट्टूच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या 2 कर्णधारांना मी विनंती करतोय जसं पहिलं सत्र संपेल तुम्ही टॉससाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आमचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच्या समोर यायचं आहे. गुढी जी उभारली आहे खरं तर स्वराज्याची गुढी आम्ही आज उभारली आहे महेश कडू यांच्या नेतृत्वाखाली. आर पी एलच्या विजयाची नांदी म्हणून आम्ही ही गुढी उभारली आहे. त्या गुढीजवळ यायचं आहे. आणि नाणेफेकीसाठी आमचे समालोचक असतील आतिश पाटील सर एक उत्कृष्ट निवेदक. नितेश पंडित यांच्यानंतर जर उरणमध्ये आपण पाहिलं तर नितेश पंडित यांना गुरु मानणारे आतिश पाटील ज्यांच्या फेसबुकला मी बरेच निवेदनाचे कार्यक्रम पाहिलेत. अतिशय उत्तम निवेदन आतिश पाटील हे करतायत. आणि आज मात्र या आर पी एलला एक वेगळीच झळाळी प्राप्त होईल. धावफलकावर धावा लागल्यात त्या 54. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक. याच दरम्यान प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण पाहतो या प्रफुल्लदादा विश्वास म्हात्रे म्हात्रे आणि प्रफुल्लदादा कडू यांचं शुभ आगमन आहे. त्यांना विनंती राहील की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. इथून आपण रायगड प्रीमियर लीगच्या या शानदार पर्वाचा आनंद घ्यावा. चला अनाऊन्स केल्याप्रमाणे या ठिकाणी थोड्याच वेळानंतर टॉस केलं जाईल. आपण कृपया लगेचच दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. अलिबाग सिटीचा गोलंदाज प्रिन्स बोगाडे इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय गोळीच्या वेगाने पण क्षेत्रक्षणात इथे चांगलं होतंय. एक धाव मिळते. ती फलंदाज आकाश सोरगे याला षटकार चौकार मारावे लागतील. शेवटचे चेंडू आहेत. शेवटचा या सत्रातील शेवटचं षटक आहे आणि शेवटचे काही 5 चेंडू शिल्लक आहेत. अशा वेळेला मात्र आक्रमण करावं लागेल. एक जबरदस्त डावखरे हाताचा फलंदाज तेजस चौधरी ज्याने 2 षटकार लगावलेत आपल्या इनिंग मध्ये. 3 चेंडून आतापर्यंत तो खेळला आहे पण मोठ्या धावसंख्येला जर आकार द्यायचा असेल तर नक्कीच 1-2 षटकार येणं गरजेचं. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. धाव बाद होण्याची शक्यता. एक धाव नक्कीच मिळते. गोलंदाजी अतिशय चांगली होती आहे ती युवी स्पोर्ट्स अलिबागचा गोलंदाज प्रिन्स बोकाडे. प्रिन्स म्हणजे राजकुमार आणि या गोलंदाजीचा राजकुमार या सोनारीच्या मैदानावर अतिशय चांगली कामगिरी करतोय. हा युवराज म्हणजे प्रिन्सच आणि प्रिन्स साठी प्रिन्स चांगली गोलंदाजी करतोय. काय कांचन पालकर यांचा डोकं आहे खरंच. असं म्हणतात की ज्याची तब्येत जास्त असते त्याच्या डोक्यामध्ये मेंदू असतोच असा नाही पण यांची तब्येतही जास्त आणि मेंदूही जास्त चालतोय. 56 धावा झाल्यात आणि इथे मात्र उंचावरून फटका मारण्याच्या नादात चेंडू हवेत. झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद. तिसरा झेल घेतलाय तो आदर्श पाटील याने.
हे RPLचं वातावरण संपूर्ण भगवमय केलं आहे. त्याला साथ मिळाली आहे ते विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान RPL अध्यक्ष मंगेची वाकडीकर यांची, त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत खानावकर यांची, आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व अर्थातच संदेश पाटील, तेजस म्हात्रे, विशाल जितेकर या सर्व खेळाडूंची साथ. सबका साथ सबका विकास असं नेहमी म्हणतात पंतप्रधान मोदी साहेब, आणि त्यानुसार ही RPL चालली आहे. प्रत्येक खेळाडूचा विकास व्हावा हा उद्देश आहे. कारण 2,60,000 रुपये चांदीचा प्रति किलो भाव आहे आणि 1700 ग्रॅमच्या वरती आपण जर पाहिलं तरी चांदीची ट्रॉफी आहे. 1.5 लाख रुपये खरं तर मेकिंग चार्जेस आहेत. अशा वेळेला जो संघ जिंकेल त्या पॅकर म्हणेल की 5 लाख बाबा खेळाडू तुम्हाला घ्या, पण ही ट्रॉफी मला द्या, कारण ती मूळ किंमतच 5 लाखाच्या वर आहे. नक्कीच अधिकार पण होतं असं कधी कधी. धावफलकावर धावा लागल्यात त्या 57 धावा झाल्यात. बघा 12th मॅन किती हुशार आहे रॉयल कळंबोलीचा. मी कांचन पालकर यांच्याकडे पाहत होतो धावा किती झाल्यात, त्याने लगेच सांगितलं 57. असे 12th मॅन हुशार लागतात. कांचन पालकर आहेतच हुशार. इथे मात्र कव्हर्सच्या दिशेने मारला आहे जबरदस्त फटका, पण एकच धाव सध्या तरी मिळाली आहे आणि एकच धाव आणि एका धावेने धावसंख्येला आकार येतोय. धाव फलकावर धावा लागतात त्या 58 जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. पण आपण वळतोय कर्जत यंग जनरेशनसाठी खऱ्या अर्थानं जो मोटिवेशनल खेळाडू आहे त्या साहिल लोंगलेकडे, आणि त्याच्या ऑपोजिट खेळणार आहे त्या उरणच्या यंग जनरेशनसाठी जो मोटिवेशनल आहे प्रथमेश म्हात्रे. यांच्या दोघांमध्ये हा सामना रंगणार आहे. आणि मी आतिश सर यांना विनंती करतो की आपण टॉसच्या ठिकाणी जायचं आहे. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सर येतील. त्यास पण धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये. मच्छिंद्र पाटील सर 58 जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. बऱ्याच वर्षानंतर आज खरं तर एखाद्या व्यावसायिक सामन्यांमध्ये आम्ही मराठी समालोचन करतोय आणि खास महेश कडू यांच्या आग्रहा खातर. कारण आज हिंदू नववर्ष प्रभू रामांनी ज्यावेळी लंकेमध्ये रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येत आले त्यावेळी हा चैत्र पाडवा साजरा करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं गुढी उभारण्यात आल्या. आणि तीच परंपरा, तीच हिंदू संस्कृती आपण कित्येक पिढ्या चालवतोय आणि त्याच संस्कृतीचा आधार घेऊन आपण या महाराष्ट्राच्या मायबोलीला सलाम करतोय. आजचा दिवस मराठीचा, आजचा दिवस मायबोलीचा, आजचा दिवस महाराष्ट्रातल्या मातृभूमीचा. हॅलो चेक. चला आपण टॉस करूया. दुसऱ्या मॅचचा आम्ही सन्माननीय अतिथी महेशजी कडू साहेबांना विनंती करू आणि अनंतजी कडू साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभेच्छा. साहेब आपणही फ्रेममध्ये या. कोण कॉल करणार आहे? हेड अँड टेल अशा नाण्याच्या 2 बाजू असतील. हेड इज द कॉल आणि टॉस मला वाटतंय टेल आलाय. सो नाणेफेक ऑपोजिट टीम कॅप्टन अभिनंदन. कसं वाटतं एकंदरीत संपूर्ण ॲटमॉस्फिअर आणि नाणेफेक जिंकलात? नाणेफेक किती महत्त्वाची वांदे? टॉस जिंकून काय निर्णय असणार आहे? प्रत्येक मॅचमध्ये नाणेफेकी खूप महत्त्वाचे असते आणि आम्ही जिंकलोय तर आम्ही फिल्डिंग करू. आणि आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही आमच्याच गाव म्हणजे उरण शहरात आहे तर खूप चांगलं वाटतंय आणि खूप प्रेक्षकांची गर्दी येईल येत्या दिवसात आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे. ज्या मातीनं आपल्याला ओळख दिली त्या मातीत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, एकंदरीतच हा मान, हा सर्वोच्च मान, हा सर्वोच्च गौरव आपल्या उरणला मिळाला आहे. आणि महेशजी कडू साहेबांचं कल्पक कुशल नेतृत्व आणि आज खेळ तर पाहायला मजा येणारच. तुम्हाला आम्ही जरूर शुभेच्छा देऊ कारण पाहुण्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. तुमच्याकडे बॅटिंग आली आहे. फार आम्ही विचारणार नाही आहे. कुठपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल जिथे तुम्हाला त्या धावा डिफेंडही करता येतील? असं टार्गेट काही सेट नाही. आम्ही जास्तीत जास्त रन्स मारण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल. आम्ही थेट मुख्य कक्षाकडे जातो जिथे आतिश पाटील सर झुलले झालेत आणि करू आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान.
हे स्वागतम शुभ स्वागतम अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आजच्या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये आजच्या दिवसामध्ये आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान केला जाईल. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांना कार्यभार सांभाळला आणि हस्तागत आज कामगारांचं नेतृत्व करणारे कामगार नेते सन्माननीय तुकारामजी कडू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा या ठिकाणी मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेशदादा कडू सरांच्या शुभ हस्ते आदरपूर्वक सन्मान केला जातोय. गुढीपाडवाचं औचित्य आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक महाराष्ट्राच्या अभिमानाची परंपरेची शाल या ठिकाणी अंगावर पांघरली जात आहे आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट त्यांना आपण समर्पित करत आहोत. सन्माननीय तुकारामजी रामचंद्र कडू कामगार नेते माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा होणारा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय. तदनंतर अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ सोनारीचे माजी अध्यक्ष सन्माननीय अनंतराव विठ्ठल कडू यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचे यशस्वी मुख्य आयोजक सन्माननीय महेशदादा कडू सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. एक शानदार पर्व आपण या ठिकाणी पाहतोय आणि या शानदार पर्वाचे आपण सर्वजण आम्ही साक्षीदार आहोत. खरं तर जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिल्या पेललं ते राजा शंभू छत्रपती, या महाराष्ट्राच्या 3 वीरपुत्रांना आजच्या या भूमीमधून रायगडच्या नगरीमधून आणि रायगड प्रीमियर लीगच्या या मैदानावरून आपण अभिवादन करतोय आणि चलतोय. या सन्मानपूर्वक सन्मान कक्षातून परत एकदा या सुंदर अशा वाणीकडे ज्या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच तेज, थँक्यू सो मच नितेश आणि थँक्यू सो मच प्रवीण सर. हिंदू नवीन वर्ष नवीन स्वप्न आणि नवीन सुरुवात, गुढीपाडवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर सर्वांच्या लाडके व्यक्तीमध्ये महेश कडू यांच्या वतीने देखील आम्ही तुम्ही सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतोय. पहिला चेंडू याने मात्र गोलंदाजीचा वापर बघा, मनगटी ताकद बघा त्याची, आणि ज्या पद्धतीनं चेंडू रिलीज केला त्यानं क्विकर बाउन्सर ज्याला म्हटलं होतं अशा पद्धतीने 1975 1979ला वेस्ट इंडिजचे गोलंदाज एम्ब्रॉस सारखे गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करायचे, त्याचा आविष्कार आहे सध्या तरी. मात्र सध्या तुम्हाला एकच बाउन्सची तंबी दिली जाते, त्यानंतर तुम्ही दुसरा बाउन्स करू शकत नाही, असे भरपूर काही नियम बदल झालेत. पहिला सामना आपण पाहतो 59 धावांचा लक्ष्याचा बाटला करायचा आहे. रॉयल कलंबली संघाला 58 धावा उभारल्या, त्यानंतर पाटला करायचा आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळी जास्त चेंडू उचले घेत असताना आणि पंचाने हे सांगितले इट्स अ वाईड ॲब्सोल्यूट नो डाऊट. पहिला चेंडू डॉट नंतर मात्र पुन्हा एकदा क्विकर बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज महेश म्हात्रेनं. मॅन फ्रॉम वयाल, खूप चांगला गोलंदाज आहे. यस, मुंबईमध्ये जाऊन आता खुल्या गटातनं ज्याने पहिली बाईक प्राप्त केली तोच हा गोलंदाज. थँक्यू कांचन माहितीसाठी. आणि खालापूरमध्ये आताच मागच्या 4-5 दिवसामध्ये अजून एक त्याने बाईक प्राप्त केली, म्हणजे मागच्या वीकमध्ये 2 बाईक पुरस्कार करता असता गोलंदाज. त्याची उंची बघा, खूप चांगली उंची आहे, ज्या उंचीचा फायदा नेहमीच टेनिस विश्व असेल किंवा लेदर क्रिकेट असेल किंवा बास्केटबॉल असेल खूप चांगलं फायदा घेता येतो, कारण त्या उंचीचा योग्य वापर आपण विकेला देखील पाहिला. विकेने इंडिया कपमध्ये 147.1 परामर्शचा चेंडू फेकला. एक वेगवान गोलंदाजाचा आणि उंची असता गोलंदाजाचं नेहमी वैशिष्ट्य पाहायला मिळतं. ऑप्शनचा बाहेर चेंडू ऑन साईडला डटवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफसाईडला असेल तर तुम्ही ऑफसाईडला खेळू शकता, कारण पॉईंट खाली आहे, शॉर्ट कव्हर खाली आहे, मिड ऑफ पण आतमध्ये आहे, त्यामुळे तो पूर्ण क्षेत्र खाली आहे. पण तो जो मेरिट असतो क्रिकेटचा खेळण्याचा याचं कारण आहे, कारण वाऱ्याचा वेग सध्या तुम्हाला पुन्हा जाणवतोय तो म्हणजे पश्चिमेकडे पूर्वेकडे जो बलून्स बघा झुकला, त्यामुळे हा चेंडू ऑफसाईडला न खेळता ऑन साईडला वळवला. हे देखील चांगलं तत्व होतं फलंदाजाचं. जसे की फक्त 2 गडी बाद झाले आहेत, एकही नाहीये. सुरुवात मात्र शांत झाली. रॉयल कलंबोने 2 षटकामध्ये फक्त 2च धाबा कुठल्या होत्या. सन्माननीय विजयजी खानावकर साहेब या संघाचे मालक आहेत. दुसऱ्या बाजूला चित्रलेखाताई पाटील उर्फ आमच्या चिऊताई आणि त्याचे युवराज पाटील हे संघ मालक आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अपसाचा चेंडू ऑन साईडला फेकला, त्या चेंडू सीमा पलीकडे ऑन द अप केले असताना पहिला षटकार. हा पहिला षटकार पाहायला मिळतो. पहिला षटकार मारून विजयाची गुढी उभारणार का असा देखील प्रश्न विचारलाय. ज्या पद्धतीनं अक्षय मात्रे मॅन फ्रॉम अलिबाग अबू ज्या नावानं ओळखला जातो
एक आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाजासाठी ओळखला जातो, ज्याने मागचे 2 चेंडू अगदी जवळून निरीक्षण केलं, त्यानंतर चेंडू त्याच्या बॅटवर घेतला आणि खूप चांगला फटका सजवला. P1चा सुंदर वापर करत असताना त्याला माहिती आहे सध्या P1चं षटक सुरू आहे आणि P1च्या षटकामध्ये आपण चांगली फटकेबाजी करू शकतोय आणि त्याला स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला. षटकार पाहायला मिळाला आहे. एक वाईट, एक सिंगल, एक षटकार, 89 पहिलं षटक मार्गस्थ. स्विचेट दाखवला, गुडघा देखील त्याने टेकवलाय आणि चेंडू फायनल ग्रीजवर कव्हर करून निघत असताना सीमा पलीकडं पहिला चौकार, दणदणीत चौकार. गुडघे टेकले आणि काय फटका सजवलाय मैदानावरती. असं म्हटलं जातं की तुम्हाला उडता येत नसेल तर धावत राहा, धावता येत नसेल तर चालत राहा, चालता येत नसेल तर रेंगाळत राहा, मात्र सातत्य सुरू ठेवा. आणि पाहायला मिळालं अक्षरशः रेंगाळलाय मैदानावरती आणि काय स्विचरचा फटका दाखवलाय, काय कॉन्फिडन्स होता त्या फटक्यामध्ये. अजून एक मोठा फटका चौकार पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके हालाय. कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करण्यासाठी अजून एक देखना षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. अक्षय मात्रे अबू, त्यानंतर आपण माट्याला पाहिलं असेल, त्यानंतर अक्षय मोन्याला पाहिलं असेल आणि आता आपण आदर्शला देखील पाहतोय. हे असे अलिबागचे स्टार आहेत. अलिबागची स्टार कास्ट खूप चांगली पाहायला मिळते. आज रॉयल कलंबोली 58 धावांवरती त्यांचा काशा गुंडाला गेले. 59 धावांचा पाठला करायचा संघाला. ओ हा चेंडू वेगळा प्रयत्न, गोलंदाज देखील त्याने देखील हार मानली नाही. प्रत्येक व्हेरिएशन दाखवण्याचा त्याने देखील प्रयत्न केला. पहिले 2 चेंडू क्विकर बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळेल, त्यानंतर ब्लॉक हॉल, त्यानंतर ऑप्शनच्या बाहेर आणि आता मध्ये शेवट खूप चांगला केलाय. त्याने हलकासा चेंडूला टर्न करत असताना लेग कटर करत असताना वेगवान गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न केला. षटक समाप्त झालाय कारण पहिला चेंडू डॉट, शेवटचा चेंडू डॉट, मध्ये मात्र 3 षटकार, 1 चौकार, 1 वाईट, 1 सिंगल, 89 धावा होती 18 आणि गडी एकही बाद नाहीये. वा नितेश, वाटतं खूप चांगलं संगीत, अगदी जिव्हारी लागणारं संगीत, मनाला स्पर्श, हृदयस्पर्शी संगीत आपण ऐकलंच असेल. या ध्वनी लहरी, या तरंग लहरी आपल्या कानामध्ये पोहोचल्या आणि काय मी मराठी. यस, आज मराठी दिवसाच्या सर्वांना मी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. माई मराठी 18 धावा फलकावरती खूप चांगली विस्फोटक सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः स्विचचा वापर केलाय फलंदाजानं, मात्र तेवढीशी चांगली फलंदाजी सध्या तरी नागेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाहीये. नागेशनं सुरुवात मात्र शांत केली. लेगबाईचा हिस्सा पंचकानं झालाय. नागेश मला असं वाटलं की सिंगल करून अक्षयला तो स्ट्राईकला आमंत्रित करेल, मात्र नागेशने सुद्धा स्वतः फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याचं देखील चांगला उद्दिष्ट होतं कारण चेंडू सध्या हवेचा वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि त्याने स्विचिटचा फटका केलाय. जर चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चित चौकार मिळाला असता त्याला. मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही. आज सर्व आमचे लाडके आयोजक महेश कडू यांच्या माध्यमातून, त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून, या मंडळाचे अध्यक्ष रागेगिरी असूनचे अध्यक्ष सन्माननीय राकेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं, त्यानंतर आमचे उपाध्यक्ष प्रशांत शेठ खानावकर यांच्या वतीनं आणि ज्यांच्या संकल्पनेतून रायगड प्रीमियर लीगचा उदय झाला अशा मंगेशर वाकडीकरांच्या वतीनं देखील आम्ही तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. 19 धावा आपलकावरती ऑप्शनच्या बाहेर चेंडू, दुसरा वाईट पाहायला मिळाला कारण पहिल्या षटकामध्ये देखील एक वाईट पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं खरं, मात्र सागर दरेकरला ती गोलंदाजी अजूनही तेवढी चांगली करता आली नाहीये. पहिला चेंडू चांगला फेकला, त्याला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा फलंदाज त्याच्यासमोर अक्षय मात्रे आला, अक्षयनं आतापर्यंत 4 चेंडू 16 धाबा कुठल्यात, अप्रतिम फटकेबाजी केली. ऑप्शनचा चेंडू खूपच बाहेर होता, फक्त चेंडूला त्यानं फक्त टटवलं. मिळणार 0 धाब्याची धावसंख्या मात्र नाहीये. धावांची गरज आहे सध्या तरी, हो पण झाली देखील कारण पहिल्या षटकात तब्बल 18 धाबा आल्यात आणि या षटकामध्ये सिंगल, एक वाईट, 2 धाबा आल्यात, मध्ये अवांतर धाबा आल्यात. या षटकामध्ये एकही धाबा अजूनही बॅटनं आली नाही कारण एक वाईट आणि एक लेग बाईज. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ऑन साइडला, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, सीमा पलीकडं क्रॅकिंग क्रबंड, सीमा पलीकडं अजून एक चौकार.
या फलंदाजाला पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाचा फायदा मिळेल. कारण ज्या पद्धतीने सायंकाळच्या वातावरणात आज आम्ही 6व्या दिवसामध्ये आहोत लीगच्या माध्यमातून, माफ करा 4थ्या दिवसामध्ये लीगच्या माध्यमातून आहोत आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण रायगड प्रीमियर लीगला आज 5व्या दिवसामध्ये आपण आहोत. ओ शॉट मात्र फसलाय की काय, लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, या सेटीज पहिला मोठा धक्का, अक्षय मात्रेला परतावा लागेल. 7 चेंडूमध्ये 21 धावांचं वादळ आता मात्र थांबलं गेलंय. ज्याने केलेली झंझावात सुरुवात, ज्याने केलेली विस्फोटक सुरुवात, ज्याने मारलेले मोठे फटके, त्या खेळीचा अंत झालाय. परतावा लागेल अक्षय मात्रेला. 20 धावा कुठल्या 7 चेंडूचा वापर केलाय, 2 चौकार 2 षटकार 2 डाव 333 गुणांक 33 सरासरी. व्हॉट अ इनिंग फ्रॉम द अक्षय मात्रे इज वॉकिंग बॅक. आज रायगड स्वराज्य रायगडची राजधानी, स्वराज्याची राजधानी रायगड, आणि त्याच रायगडमध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा रायगड प्रीमियर लीगचा पर्व 6वं. उरण तालुक्याला असलेला हुतात्म्यांचा इतिहास आणि त्याच इतिहासाच्या मैदानावरती आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं पर्व 6वं. आणि ज्या उरण जैनपेटी बंदर जगातील सर्वात भारतातील मोठं आयात निर्यातीचं बंदर, आणि तेच आपण पाहतोय उरण, आणि त्याच नगरीमध्ये आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं पर्व 6वं. सन्मान्य महेश कडू यांच्या माध्यमातून 24 धावा दापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, या षटकामध्ये चौकार येऊन देखील खूप चांगलं कमबॅक. एक चेंडू मागे निघून आलाय, मात्र चांगलं बॅकअप दिलं, कौतुक करेन मी. फ्लाइंग जैनला आपण पाहतोय, जयेंद्र म्हात्रे खूप चांगलं स्वतःला सावरलं, त्याला माहिती आहे. चेंडू बघा, ऍक्शन रिप्ले देखील पाहणं फार महत्वाचं असणार 24 इव्हेंटच्या माध्यमातून. क्लॅरिटी, क्वालिटी, हाय डेफिनेशन कॅमेरे आणि प्रत्येक अँगलने तुम्हाला ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय, हे वैशिष्ट्य आहे. संदेश, त्याची संपूर्ण टीम, चांबो असेल, आमचे विवेक असेल, संपूर्ण कॅमेरामॅन, व्हेरी गुड जॉब. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा दाखवला जातोय. ओ माय गॉड, ओ काय स्टॉप केलं, वेल स्टॉप. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, कार्पेट अलंग द कार्पेट एकदा मिळणार. ऑनड्राईव्हचे फटके तुम्हाला सिंगल डबल देऊ शकते. कार्पेटचे फटके तुम्ही पाहता सर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा पॉवर प्लेचे ओव्हर संपतात तेव्हा मात्र मोठे फटके देत नाही, फक्त ग्राउंड शॉटला पैसे दिले जाते. हे फटके तुम्हाला यशाची शाश्वत देतात, विकेटची शाश्वत देतात आणि सिंगल डबलची देखील शाश्वत देतात, ज्याला क्रिकेटचं नेहमीच तंत्रमंत्र म्हटलं जातं. आणि षटकात झाली सांगता 26 धावा दापलकावरती. गडी बाजारात एक जिंकण्यासाठी गरज 59 धावांची आपण पाहतोय. युवी स्पोर्ट्स अलिबाग, आदर्श पाटील त्या संघाचं नेतृत्व करतोय, आणि ज्या संघाचे ऑनर आमचे चिवताई आणि त्यांचे सुपुत्र युवराज पाटील. दुसऱ्या बाजूला रॉयल कलंबोली आपण पाहतोय, ज्या संघाचे पॅकर्स विजय शेठ खानाकर विद्यमान नगरसेवक. 58 धावा कुठल्या 6 गण्याच्या मदत आहे, ज्याचे संघानक आकाश तारेकर आहेत. आकाशने टॉस हारला. जेव्हा मी आकाशला विचारलं, जर तू टॉस जिंकला असता तर तू काय केलं असतं, आकाशने मला सांगितलं की मी फलंदाजी केली असते. मात्र फलंदाजी मिळाली, पण सुरुवात तेवढीशी चांगली झाली नाही, कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 13 धावा, 2 षटकार येऊन देखील डॉटचं प्रमाण जास्त झालं या फलंदाजच्या माध्यमातून, आणि त्यामुळे त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. 2 षटकामध्ये 26 धावा कुठल्यात, जिथे 13 धावा होत्या तिथे 26 धावा कुठल्यात, आणि फलक धावा मात्र वाऱ्याच्या वेगाने उभारल्यात. रोशन पाटील यांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम रोशन. ताराचे आमचे एक अतिशय लोकप्रिय समालोचक, मराठीचे स्वागत आहे तुमचं. 26 वरती 1 अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. निशांत खेळतो 1 वरती, नागेश खेळतोय 2 वरती. मध्ये जी फटकेबाजी अक्षयने दाखवली ती फटकेबाजी मात्र अजूनही पाहायला मिळाली नाहीये. कोणाचे परिवर्तन, मनीष सावंत येत असताना मॅन फ्रॉम कलंबोली. बघायचंय नवीन कशी कामगिरी करेल. निशांतने मात्र आतापर्यंत एकच धाव कुठले करताना एकच चेंडूचा वापर केलाय. नागेशनं 4 चेंडूचा वापर केला, 2 धाबा त्याने कुठल्यात. मध्ये जी अक्षयने फटकेबाजी दाखवली, ताबडतोब फटकेबाजी, 20 धाबांची 7 चेंडू, 2 चौकार 2 षटकार आणि 2 डॉट खेळला तो. ओ ब्लॉकचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. आणि ह्या लेनचा वापर जर तुम्ही केला तर फलंदाज शांत ठेवू शकता. हे नेहमीच आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलंय आणि ते चित्र पाहायला मिळतोय. मागच्या काही चेंडूवरती धावा आल्या नाही, जसा अक्षय बाद झाला तसा रॉयल कलंबोली संघाने पुन्हा उभारी घेतली आणि फलंदाजाचं वर्चस्व निर्माण करायचं आहे, ते प्रेशर निर्माण करायचं आहे, ते निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये मागच्या काही चेंडूमध्ये त्यांना यश देखील लाभलंय. बघायचं अक्षयनंतर कोणता फलंदाज मधावरती एक चांगली कामगिरी करेल. निशान कडे स्ट्राईक हँडला स्लोवर, आणि तेवढ्यात चांगली गोलंदाजीमध्ये फुल रन डिलिव्हरी, फलंदाजाला बीट करत असताना बघा ऍक्शन रिप्ले. ओ वाईड यॉर्कर चा वापर केलाय, फुल रन डिलिव्हरी दाखवत असताना 27 वरती 1 खूप चांगलं कमबॅक केलंय.
सध्या गोलंदाज देखील फार हुशार झालेत. त्यांची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, खांद्याचा योग्य वापर अशा भरपूर गोष्टींचा त्यांनी देखील सध्या अभ्यास केला भरपूर. आणि त्यामुळे क्रिकेटला एक नवीन दिशा देत असताना ऑन साईडला लोकांना बॅकअप चांगला मिळणार ते एकच धाव. किती शांत क्रिकेट बघा. जेव्हा एखादा विस्फोटक फलंदाज संघाचा बाद होतोय तेव्हा संघावरती दबाव किती निर्माण केला जातोय आणि त्या रॉयल कलममध्ये संघाचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जसा आक्षेपात झाला तसं मात्र मोठ्या फटक्यांसाठी वंचित ठेवलंय आणि पॉवर प्लेची पाबंदी संपली देखील. त्यामुळे 5 शतक सीमा लगत आता तुम्हाला पाहायला मिळतात. एक्झॅक्टली कॉमेडी बॉक्स समोर लॉंग ऑन लाईक एक मिड विकेटला आपण पाहतोय आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हरला लावण्यात आलाय एक डीप कव्हर मध्ये. ओ क्लीन बॉल अराउंड द लेग. एक वेगळ्या शैलीचा वापर इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं फलंदाजाला. अजून एक धक्का 28 वरती दुसरा धक्का. अठ्ठावीस वरती 2. कॅप्टन ऑफ द टीम आदर्श पाटील इन ॲट नंबर 4 वरती येतोय. यावं लागलं त्याला आदर्शला. आदर्शची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, खूप चांगली उंची आहे त्याच्याकडं, एक चांगला दांडगा अनुभव आहे आणि अलिबागचा सध्या तो कॅप्टन देखील आहे. बघायचं कशाने कामगिरी करा मैदानावरती. अलिबाग म्हणजे ती समुद्र किनारा, त्या उसळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांमध्ये निर्माण झाल्या तो फेस, तो अंगावरती शहारा निर्माण करा, गारगार बारा, खूप काही सांगून जातोय आम्हाला आणि तेच ते अलिबाग आपण पाहतोय. 28 धावा 2 गडी बाद. गोलंदाज तयार. रोशन आगमन झाले, स्वागत आहे तुमचं देखील. 28 वरती 2. खूप चांगली गोलंदाजी. 30 षटकांमध्ये पॉवर प्लेचं षटक संपलं मध्ये प्रचंड प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या बेगाने केल्याचा, विरुद्ध केल्याचा प्रयत्न नाही पोहोचला क्षेत्ररक्षक. स्पीडअप घ्यायला हवं तर 2 धाबा मिळणार. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं, कारण पहिल्या षटकामध्ये वाऱ्याच्या वेगाने धावा आल्या होत्या त्या 18, नंतर मात्र 2 षटकामध्ये 26. रॉयल कलिंबोने 2 षटकामध्ये 13 कुठल्या होत्या, त्यानं दुपटीने उत्तर दिलं. मात्र जी गोलंदाजी राहिली गोलंदाज मनीष सावंतची, ती मात्र खरोखरच उल्लेखनीय कामगिरी राहिली. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, त्याचं व्हॅरिएशन आणि त्याची ती डिलिव्हर करण्याची पद्धत खूप चांगली आहे. आणि त्याचमध्ये कंट्रोल म्हणजे दाखवले आतापर्यंत एक चेंडू वाईट नाहीये. परफेक्ट ब्लॉक हॉल समोर उचललाय. व्हॉट अ कॅच. कॅच तुम्हाला पाहायला मिळाला आणि खूप चांगला झेल टिपत असताना फक्त आपला परेश कडकेने दाखवलाय तो क्लास मॅन फॉर रोडपाले. खूप चांगला झेल टिपलाय. 30 वरती 3. कारण ज्यावेळी फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आले तेव्हा खूप चांगला दबाव पाहायला मिळाला. आदर्श देखील बाद झालाय, त्यामुळे एका मागणे गडी बाद झाले. जो रॉयल कॉलेजमध्ये दबाव निर्माण केलाय तो मात्र उल्लेखनीय कामगिरी करतोय. काय गोलंदाजी झाली, अटॅक गोलंदाजीचा पाहायला मिळाला. ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग आणि त्यांना काउंटर अटॅक मागच्या काही चेंडूवरती, त्यामुळे धावाला गती नाहीये. 29 धाबा 30 आता जिंकण्यासाठी 59 धाबा कुठायचे आहेत आणि धाबा झाल्या 30. उर्वरित समीकरण 18 चेंडू 29 धाबांची गरज. यस डीज आहे. पहिल्या षटकामध्ये महेश मात्र थोडंसं मागडा ठरलाय, त्याने 18 धाबा दिल्या. सागर दरेकर 8 धाबा दिल्यात. मनीष सावंत त्यापेक्षा कमी गोलंदाजी दाखवली, त्याने फक्त 4च धाबा दिल्यात आणि गडी बाद केल्यात. कारण परेश कडकेने टिपलेला झेल खूप चांगला होता आणि त्यावेळेला फलंदाज 3 गडी बाद 30 धाबा आपण पाहतोय मैदानावर. जिंकण्यासाठी आता मात्र मजा येईल. 18 चेंडू आणि गरज येते 29 धाबांची. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात आम्ही सर्वांचं स्वागत करतो. कुठे जाऊ नका. या वर्षी 6वं पर्व आपण पाहतोय. मंगेशर वाकडीकर यांच्या संकल्पने उद्या असलेली रायगड प्रीमियर लीग 15 तालुक्यांना एकत्र करा. रायगड जिल्ह्यातील एकमेव प्लॅटफॉर्म आपण पाहतोय आणि आता गरज असणार आहे ती मात्र येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती 29 धाबांची. बघायचा सामना कोण जिंकणार. पहिला सामना जिंकणं फार महत्वाचं असतं, कारण पहिला सामना जिंकल्यानंतर तुम्ही रिलॅक्स होता, थोडंसं रिलीफ होता, टेन्शन कमी होतं. त्यावेळी बघायचं नंतर मग बॅक टू बॅक सामना जिंकणं थोडंसं कठीण जातं, चुका होण्याची शक्यता असते, कारण प्रेशर वाढत असतं. गोलंदाजी परिवर्तन गोलंदाज आलाय तो
सागर दरेकर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, झेल टिपलाय. अजून एक धक्का, महेश चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का, धक्क्या मागणं धक्का, 30 वरती 4 धक्के. अक्षय बाद झाल्यानंतर मात्र संघाची स्थिती थोडीशी दयनीय पाहायला मिळत होती. रॉयल कलंबोली सध्या वरचढ करतोय. अलिबाग संघाला गरज आहे एका मोठ्या धाब्यांची, एका मोठ्या भागीदारीची. चार गडी बाद. ज्या गोलंदाजानं झेल, ज्या महेशनं झेल टिपला, ज्या महेशनं 18 धाबा दिल्या होत्या पहिल्या षटकात, मागणं षटक होतं कारण अक्षयने त्याला खूप मोठी फटके दाखवले होते. 2 षटकार 1 चौकार दाखवला, त्यामुळे तो थोडासा मागणा ठरला होता. मात्र गोलंदाजाचे परिवर्तन झालं. कंचन सांगशील मागच्या किती चेंडूवरती आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये? मागच्या 9 चेंडूवरती, 10 चेंडूवरती, मागच्या 10 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. ज्यावेळी रॉयल कलंबोली सुरुवात झाली, 2 षटकार बॅक टू बॅक आले. नंतर मात्र या संघानं 12 चेंडू डॉट केले होते, ते विसरता कामा नाहीये. त्याला डॉटचं पर्सेंटेज जास्त पाहायला मिळालं. बघायचं सामना कोण जिंकणार, पहिला सामना जिंकून विजयाची गुढी कोण उभारणार. नवीन वर्ष, नवीन सुरुवात, नवीन संकल्प, नवीन स्वप्न आज तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 4था दिवस रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून, लीगच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम ऍटमॉस्फिअर, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, सायंकाळचं वातावरण, फुलर अँड डिलिव्हरी, उंची, फलंदाजाला मात्र गाठता आली नाही. समोर चेंडू ठेवला, फलंदाज बीट करत असताना फुटवर नाहीये. बदल आली ते असायला हवं, फुटवर असायला हवं तुमचं, आणि फुटवर नाहीये फलंदाजाचं. त्या स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. मागच्या 11 चेंडूवरती एकही चौकार षटकार नाहीये. अक्षय जसा बाद झाला तसा अलिबाग संघ मात्र संकटात आला की काय, आणि त्याचा फायदा घेतलाय मैदानावरती गोलंदाजानं. गुड बॉलिंग, चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फुल अँड डिलिव्हरी, विकेट किपरला बीट करत असताना एकदा मिळणार लेग बॅकच्या माध्यमातून. सिंगल डबलला फारसा फरक पडेल, हो पडेल, कारण जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावांची गरज असताना आता समीकरण बदललंय. 10 सेकंद धावा का होती. हा बघा ऍक्शन रिप्ले कसा दाखवला जातोय, खूप चांगल्या अँगलने दाखवला जातोय. पहिल्यांदा चेंडू पिकअप करू शकला नाहीये, त्यानंतर मात्र पिकअप करण्याचा प्रयत्न. 31 धावा 4 गडी बाद. वाटता स्पेल, एक कामागणे एक चांगली गोलंदाजी सादरीकरण होते. ज्या सागर दरेकर 8 धावा दिल्या होत्या त्याचा वापर केला आकाशनं. आकाश कॅप्टन कूल म्हटलं तरी हरकत नाहीये, एक मास्टर माइंड म्हटलं तरी हरकत नाहीये, एक चांगला संगणक म्हटलं तरी हरकत नाहीये. ओ क्लीन बॉल, व्हॉट अ सुपर डिलिव्हरी. फलंदाजाला बीट करत असताना लाईन मिस केली, फलंदाज बाद. अजून एक धक्का, 31 वरती 5 धक्के. रिप्ले बघा, ऍक्शन रिप्ले बघा. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी, आणि रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा. एकच हात वरती केल्याने सांगितलं, येस इज गॉन ॲब्सोल्युटली नो डाऊट. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. काही पारितोषिक देखील आलेत, मगाशी जे पारितोषिक होते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. रायगड प्रीमियर लीगचं पर्व 6वं आणि 6व्या पर्वावरती आम्हाला एक गर्व. एक तुम्हाला तुमच्यासाठी एक पारितोषिक असणार आहे. ही स्पर्धा आपण सुरू आहे त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करा, तुमच्या कॅमेऱ्यातनं मोबाईलमधनं कुठेही करा, आणि ते पोस्ट करा @महेश कडू _ऑफिशियल टॅग करून कोलॅबोरेट करायला विसरू नका. विजेत्याला मिळणार ते 5,000 रुपये आणि एक आकर्षक हॅम्पर गिफ्ट ते देणार आहेत आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेश कडू यांच्या माध्यमातून. तर रील्सचा सध्या जमाना आहे, तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातनं शूट करा, कोणते कॅमेरा वापरा, मोबाईलचा वापरा, कोणत्या वापरा, आणि ती रील बनवा, ती रील पोस्ट करा इंस्टाग्रामवरती, आणि त्याला टॅग करा @महेश कडू _ऑफिशियल टॅग करा. कोलॅबोरेट करायला विसरू नका, आणि रोख रक्कम मिळवा 5,000 रुपये. 31 वरती 5 गडी 5 झाले. अर्धा संघ नाचते नाबूद झालाय. टॉप ऑर्डर चांगली फलंदाजी केली अक्षयनं. अक्षय बाद झाल्यानंतर एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. किती वेगानं कमबॅक केलं, 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना किती कंबर कसा बघला संघाला. ही पाहायला मिळालं. ऑनसाला केल्याचा प्रयत्न, या सेटेज फिंगर गोज बॅम परमानवर विकेट गोज डाऊन. 6वा धक्का मैदान होती, आणि अजून एक धक्का क्रमांक मिळालाय तो 6वा. 31 वरती 6. थोडीशी स्थिती खराब पाहायला मिळाली, ती मात्र UB स्पोर्ट्स अलिबाग संघाची शेवटच्या टप्प्यामध्ये.
हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय मान्यवरांचं आगमन आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत संघाचे संघ मालक आणि दमदार असे व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय प्रसाददादा थोरवे यांचं आगमन या ठिकाणी झालं. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मागच्या 5 चेंडू देखील धाव नाहीये. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं. काय कमबॅक केलाय. वंडरफुल कमबॅक. ट्रिमेंडस प्रेशर. एक्सलंट फिल्डिंग. काउंटर अटॅक पाहायला मिळाला आणि काय कंबर कसली मैदानावरती. 59 डबा डिपेंड करू शकतोय दाखवलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 12च्या वेगाने धाबा 18 आल्या. नंतर मात्र 8 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. 3 षटकामध्ये 30 झाल्या. राहिल्यात त्या 18 चेंडू 29 बघायचा आहे. सामना कोण जिंकणार आणि पहिला सामना जिंकून आज विजयाची गुढी कोण उभारणार याकडे लक्ष लागलं प्रेक्षकांचं. 31 धाबा सागडी बाद. टॉप ऑर्डर फलंदाजी चांगली झाली. मिडल ऑर्डर मात्र अपयश. आता टॅलेंटर बॉटम ऑर्डर मध्ये जबाबदारी फार मोठी असणार. गोलंदाज तयार. एक धाव आली नाहीतर षटक मात्र आता मेडन असतं. कंचन मला आठवतं की 15 चेंडू मध्ये मागच्या एकही चौकार षटकार नाहीये कंचन आणि त्या 15 चेंडू मध्ये 6 गडी बाद झालेत. वाटतं कमबॅक. याच नाव आहे रॉयल कलंबोली. एका बाजूला युवी स्पोर्ट अलिबाग. आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई चित्रलेखाताई पाटील उर्फ शिवताई नावानं ओळखल्या जातात आणि त्याचे सुपुत्र युवराज. युवराज म्हणजे प्रिन्स. युवराज म्हणजे राजा. आणि एका बाजूला रॉयल कलंबोलीचे रॉयलमॅन विजय शेठ कानावकर हे देखील राजा. त्यामुळे राजांमध्ये सध्या लढाई सुरू आहे मैदानाच्या मागे. आणि आता पाहतोय आपण 2 संघनायकांमध्ये आदर्श पाटील आणि आकाश पाटील आकाश तारेकर यांच्यामध्ये लढा आपण पाहतोय. खूप चांगला सामना. विश्वास बसत नाहीये कारण 59 डबा फक्त कुटायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये झंझावात विस्फोटक सुरुवात झाली. 18 धाबा आल्या. असं वाटलं की सामना 4 षटकामध्ये बिमोड केला जाईल. मात्र झालेलं कमबॅक विसरता कामाने. सागर दरेकरनं 8 धाबा दिल्या. मनीषनं फक्त 4 धाबा दिल्या आणि आता गोलंदाज सागरनं फक्त 2 धाबा दिल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये फक्त 2 धाबा. आता समीकरण येणारे चेंडू 12 आणि कांचन किती धाबांची गरज आहे. येणारे चेंडू 12 आणि गरज असणार आहे ती 12 चेंडू आणि गरज आहे धावांची 27 धावांची गरज आहे. 12-27 समीकरण किती कठीण झालं बघा. 18 चेंडू मध्ये कुटायचे होते 29 आणि या षटकामध्ये फक्त 2 धाबा. टर्निंग पॉईंट षटक. पुलटा चेंडू बॅटचा फेस ओपन केला क्षेत्र पोहोचलाय. मात्र चेंडूला बॅकअप करणं गरजेचं होतं. हो नक्की गरजेचं होतं. एकच धाव मिळणार आणि हेच सांगतोय गोलंदाज की तुला स्पीडअप करायचं होतं. हेच सांगितलं थोडंसं अगोदर स्टार्ट घेतला असतात तर तिथे पोहोचला असतात परेशला सांगत असताना आणि मिळणार ते एकच धाव. येणारे चेंडू 11 आणि 26 धावांची गरज. रंगतोय सामना. थरार रंगतोय आणि आता रंगात आली मॅच. खूप चांगला सामना पण एन्जॉय करतोय. टॅलेंट वरती जबाबदारी आहे. 33 वरती 6 धक्के. ज्या प्रथमेशनं 20 धावांची फलंदाजी केली त्या प्रथमेश नंतर कोणत्या फलंदाज ती जबाबदारी स्वीकारू शकला नाहीये. 11 चेंडू 26 धाबा. थरार रंगतोय मैदानावरती. आता लक्ष लागतंय प्रेक्षकांचं या सामन्याकडं. आता मात्र रॉयल कलंबोली संघाने आकाश आत्मविश्वास उंचावला बघा. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत त्याला. वाऱ्याच्या वेगाचा फायदा घेऊ नये फलंदाजानं यासाठी फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. बघायचं आहे काय होणार मैदानावरती. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. असं वाटतं की स्पर्धा आपण डीडी स्पोर्ट्स त्यानंतर स्टार स्पोर्ट्सला पाहतो की अशा पद्धतीने चित्रीकरण केलं जातंय या स्पर्धेच्या माध्यमातून. 33 वरती 6. वॉट अ सुपर बॅकअप कम बॅक फ्रॉम द बॉलर्स. पुढे आला फलंदाज. ड्राईव्ह केला चेंडूला. चांगला फटका सजवलाय. ओ माय गॉड. या परिस्थितीमध्ये चुका होतात मैदानावरती. जिथे फक्त एकच तिथे 3 धाबा अतिरिक्त आल्यामध्ये चौकार आला आणि 17 चेंडू नंतर पहिला चौकार पाहायला मिळतोय. अक्षय बाद झाल्यानंतर याच दरम्यान विश्वास पाटील आमचे रॉयल कलंबोलीचे मॅनेजर यांचं देखील आगमन झालं. एक चांगले समालोचक स्वागत आहे तुमचं देखील. 4 धाबा मिळाल्या. 10 चेंडून ती समीकरण आता बदलणार. 22 धाबांची गरज. पुलटा चेंडू. वाट अ क्लासिकल स्ट्रोक. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तोच फलंदाज स्ट्रोक धाव. मात्र क्षेत्ररक्षक बदललाय कारण त्यावेळी फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत. असं वाटलं की तो क्षेत्ररक्षक आहे की काय. मात्र बदल पाहायला मिळाला आणि मिळणार ते एकच धाव.
येणारे चेंडू 9 आणि 21 धावांची गरज. कट टू कट सामना, पहिला सामना, पूर्ण पैसा बसूल सामना. नवीन वर्षाची सुरुवात होते आज, मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि सुरुवातीला सामना दमदार पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे 21 धावांची. अत्यंत घातक गोलंदाजी मैदान होती सध्या तरी. स्लोवर चेंडू, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक दाखवला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप चांगलं होतं आणि मिळणार ती एकच धाव. आता बघा किती घडामोडी वेगानं होतात मैदानावरती. एका चौकारानं किती दहशत माजवली आणि नंतर घडामोडींना वेग आला. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 20 धावांची. 12 चेंडू 27, 18 चेंडू 30, 12 चेंडू 27, 11 चेंडू 26, 10 चेंडू 22, 9 चेंडू 21. आता समीकरण उरलाय 8 चेंडू 20 धाव. कौतुक करेन मी गोलंदाज मनीष सावंतचं, कौतुक करेन मी सागरचं, ज्या पद्धतीने कमबॅक केलं. कौतुक करेन मी अलिबागच्या अक्षयचं, काय फटकेबाजी दाखवली. 20 धावा त्याने कुठल्याच मैदानावरती. तदनंतर मध्ये धावांसाठी या संघाला संघर्ष करावा लागलाय. तो संघर्ष आम्ही पाहायला मध्ये होती. 8 चेंडू 20 धावा. व्हॉट अ फंटास्टिक मॅच, वंडरफुल ॲटमॉस्फिअर. रंगलाय सामना. सम दाखवले होते, ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडू जातो तो शॉर्ट टर्मिनेमध्ये कव्हर करून लेग बॅटच्या मध्ये मिळणार ती एक धाव. धावा येणं फार महत्वाची गरज आहे. धावा कशा येवत, बॅट नाही येवत, धावांतर येवत, धावांची गरज फार महत्वाची आहे. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 19 धावांची. व्हॉट अ बॉलिंग, काय गोलंदाजी दाखवली, काय कमबॅक केलं मैदानावरती आणि फलंदाजांना मध्ये कंबर कासावी लागते ती धावांसाठी. सायंकाळचा वातावरण 5:10 आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये हा रंगतोय सामना. 7 चेंडू 19 धावांची गरज. थरार क्रिकेटचा वॉटर ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू खाली ठेवला, टर्न केला हलकाचा, फलंदाजाला चकवा दिलाय आणि यावेळी मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. येणारे षटक आता मात्र 6 चेंडूंचं आणि 19 धावांची गरज. किती लवकर सामना बदललाय बघा. 18 चेंडू आणि फक्त 29 धावांची गरज होती. समीकरण आता उरलंय 7 चेंडू 19 धावा. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये फक्त धावा आल्या त्यात 10 धावा. म्हणजे मागच्या 12 चेंडू मध्ये 10 धावा. तिथे एक चुकीचा चौकार गेला, फिल्डिंग पिच झाल्यामुळे, त्यामुळे समीकरण बदलले. 7 चेंडू 19 धावा. थरार क्रिकेटचा गेले जिंकाया सामना क्रमांक 21 आपण पाहतोय. जर हा सामना डिपेंड झाला, रॉयल कलममध्ये जर जिंकला तर पहिला संघ ठरू शकेल या स्पर्धेमध्ये. 7च्या डिपेंड करणारा हा पहिला संघ ठरू शकेल 21 सामन्यांमध्ये. 7 चेंडू 19 धावा. वॉटर स्कोरिंग फ्रॉम द आमचे कॉम्प्युटर स्कोरर कांचन पालकर यांना काल आम्ही नाव दिलं कॉम्प्युटर स्कोरर, कारण गोव्यामध्ये अखिल परब एक कॉम्प्युटर स्कोरर ज्याला नाव आहे आणि ते नाव मी कांचन पालकरला दिलंय. येणार चेंडू 6 19 धावा. आमचं व्यासपीठ हे सर्व मान्यवर महेश कडू साहेब देखील मंचावरती त्या सामन्याचा आनंद लुटला. 7 चेंडू 19 ऑन साइडला नो लुक शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट मिळणार ते एकच धाव. एका धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. ज्या धावा पहिल्या 7 चेंडू मध्ये 18 आल्या होत्या त्या तुम्हाला आता कुटायच्या 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडू 18 धावा. कांचन मागच्या 24 चेंडू मध्ये काय घडामोडी झाल्या आपण पाहिलं असेल. मागच्या 24 चेंडू मध्ये 22 धावा आल्यात, 6 गडी बाद झाले मागच्या 24 चेंडू मध्ये. आता समीकरण बदल. येणारे चेंडू 5 आणि 18 धावांची गरज आहे. 59 धावांवरती सामना थांबू शकतोय हो, दाखवलं रॉयल कलमलीच्या आकाश तारेकरनं. 59 धावा थांबू शकल्या असतील हो, दाखवले मनीष सावंतनं, सागर दरेकरनं दाखवलंय आणि गणेश मात्रे आता कोणाची जबाबदारी घेतोय. पहिलं षटक फक्त मागणं ठरलंय महेश मात्रेचं, कारण तेव्हा फलंदाज होता तो मात्रे आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटकेबाजी केली त्याने मैदानावरती. यस, महेश मात्र 1,30,000 पॉइंट न घेतलेला खेळाडू. खूप मागणा आणि तेवढीच मागणी फलंदाजी देखील पाहायला मिळाली. डॉट चेंडू 4 चेंडू 18 धावा. समीकरण बघा कसं बदलत गेलं. येणारे चेंडू 12 27, 11 चेंडू 26, 10 चेंडू 22, 9 चेंडू 21, 8 चेंडू 20, 7 चेंडू 19, 7 चेंडू 19, 5 चेंडू 18 आणि आता समीकरण उरलंय 4 चेंडू 18 धावा. मला तर असं वाटलं की 59 धावा कुठाच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. असं वाटलं की 4 ते 5 षटकांमध्ये सामन्याचा बिमोड केला जाईल. मात्र नंतर झालेले कमबॅक, नंतर झालेली गोलंदाजी, नंतर आलेले विकेटचं सातत्य आणि नंतर मात्र अलिबाग संघाला एकही फलंदाज तारू शकला नाहीये. ही देखील कारण राहिलेत. ऑन साइडला फ्लिक केलाय आणि गॅप मध्ये चेंडू सीमा पलीकडं भरपूर काळात आलेला घणघणीत चौकार.
मंथन डाके 8व्या क्रमांकाचा फलंदाज चौकार मारतोय. मंथन आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय. सुरुवातीला 3 सिंगल काढल्यात, नंतर 2 डॉट झाला, आता आलाय तो चौकार. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. हे बघा प्रेक्षक या सामना एन्जॉय करता भरपूर मोठ्या संख्येनं. तुफानी गर्दी आणि सामना देखील तेवढा चांगला. पिकअप स्ट्रोक लगामच्या डोक्यानं फेकून दिलाय. हो सामना आम्ही जिंकू शकतोय. हा सांगत असताना 8व्या नंबरचा फलंदाज डाकी सांगतोय की हो मी सामना जिंकून देऊ शकतोय. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 8 धावांची. मंथन डाके 8व्या क्रमांकावरती आलाय. जर मंथन पुढे आला असता तर अजून काहीतरी झालं असतं. आता संघनायकाला वाटत असेल. मात्र बघायचं 2 चेंडू 8 धावांची गरज. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे. येणारा चेंडू चौकार षटकार आला तर सामना पुन्हा गरम होईल आणि पुन्हा कमबॅक करू शकतोय. व्हॉट अ मॅच. काय सामना लागला शेवटच्या टप्प्यात. 2 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा. हो अजून एक चांगला फटका. इनसाइड आउट दाखवलाय. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला सलामी देतोय, अभिनंदन करतोय, अभिवादन करतोय आणि षटकार पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या. मंथनची फलंदाजी आवडली असेल तर 8व्या क्रमांकाचा फलंदाज. असा सामना झाला मैदानावरती त्या दिवशी देखील. 2 चेंडू 8 धावांची गरज होती आणि नवमांना मारला षटकार आणि एका चेंडू मध्ये 2 धावा आणि काढली सिंगल. नंतर झाला सुपर ओव्हर. बघायचं आता सामना क्रमांक 21. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांच्या काळजाला थक्का करतोय आणि मेंदूला सुन्न करतोय सामना. वाटलं होतं की सामना टर्न होईल कारण 5 चेंडू 18, 4 चेंडू 18, 3 चेंडू 14, 2 चेंडू 8 आणि आता समीकरण उरलंय 1 चेंडू 2 धाव. सामना बघायचा टाय होणार. सामना जिंकणार युवी स्पोर्ट अलिबाग की रॉयल कलंबोले. एका बाजूला चिऊताई त्यांचे सुपुत्र युवराज पाटील पाहायला मिळतात. एका बाजूला विजय शेठ खानावकर. व्हॉट अ मॅच. पूर्ण पैसा बसून सामना. गुढीपाडव्याचा नवीन दिवस, गोड दिवस आणि या गोड दिवशी चांगला सामना पाहायला मिळतोय. यापेक्षा चांगला क्रिकेट कुठं पाहायला मिळेल. 12 चेंडू 27, 11 चेंडू 26, 10 चेंडू 22, 9 चेंडू 21, 8 चेंडू 20, 5 चेंडू 18, 4 चेंडू 18, 3 चेंडू 14, 2 चेंडू 8 आणि समीकरण उरलाय 1 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना लागला मैदानावरती. गॅप शॉट तर काढला. एकदा पूर्ण केली बॅटचा प्रयत्न. बघायचा सुपर ओव्हर की या सुपर ओव्हर. यस इज अ सुपर ओव्हर. भरारी अभिमानाचा क्षण आणि अभिमानाचा दिवस. रायगड प्रीमियर लीग 2026. मुख्य आयोजक सन्माननीय
महेश दादा कडू यांच्या माध्यमातून साकारली जाणारी एक शानदार स्पर्धा. आणि काय आजचा दिवस आणि काय आजच्या दिवसातला पहिला सामना अगदी लक्षणीय लक्षवेधी या ठिकाणी ठरतोय. पण याच दरम्यान आपण लक्ष वेधूया मंचकावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानाच्या दिशेने. आपण पाहतोय आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रसाददादा थोरवे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय महेश शेठ कडू साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री प्रसाददादा थोरवे सरांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. कर्जतमध्ये आपल्या कल्पक बुद्धीतून ज्या आमदारांनी विकास साधला आणि त्याच फाउंडेशनचं प्रतिनिधित्व करत असणारा सन्माननीय प्रसाददादा थोरवे यांचं या ठिकाणी होणारं शुभागमन, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. तदनंतर पाहतोय त्यांच्या अगदीच लगत बसले सन्माननीय अजितदादा जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं असणारं अलंकृत वस्त्र आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट आपण त्यांना समर्पित करत आहोत. सन्मानी अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय राजेश दादा मोडक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील सन्माननीय महेश दादा कडू सरांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. 6वं पर्व ज्यावर तमाम रायगडवासियांना गर्व आहे आणि आजचा दिवस महाराष्ट्राच्या मातीतला सुवर्ण दिवस. सह्याद्रीच्या छाताडातून भगव्या रंगाची सोनेरी किरणं आज उगवली आणि आज चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थातच हिंदू वर्षातील पहिला दिवस म्हणून साकारला जातो. हा विजय उत्सव आहे. लंकेवर मात करून माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येमध्ये जी गुढी उभारली त्या विजयाचा तो दिवस आहे आजचा. आणि म्हणूनच संपूर्ण विश्वामध्ये आजचा दिवस आपल्या हिंदू सणांचा म्हणून या ठिकाणी साकारला जातो आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या दिवसाला आणि आजच्या तिथीला अतिशय अनन्य असाधारण असं महत्त्व आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या हिंदू सणाच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. चलूया मॅच ज्या ठिकाणी आपण पाहतोय बिग बॅटल आहे. एक युद्ध सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये रंगलंय आणि या युद्धभूमीमध्ये दोन धुरंधर संघ आपापसात या ठिकाणी अशा पद्धतीने भिडतायत की कोणताही संघाचा नेतृत्व करणारा कॅप्टन किंवा खेळाडू या ठिकाणी डोफे टेकायला तयार नाही आहेत. पण अंततः सुपर ओव्हरचा या ठिकाणी सुपर डुपर हिट सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. चला मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी परत एकदा या स्पर्धेचा सुपर ओव्हर मॅच आपल्याला बघायला मिळेल. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल परत एकदा कॉम्बॉक्स मधून मच्छिंद्र पाटील सरांचा. हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहता या ठिकाणी ग्रामपंचायत वावळली कर्जतचे सरपंच आदरणीय योगेशजी कांबेरे समाजसेवक यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. आणि त्याचबरोबरने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालवड गावचे दिग्गज पुरस्कर्ते गणेश शेठ कदम त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. प्रशांत कडू देखील मैदानावरती आहेत. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे. ते प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. सोबतील आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेशजी कडू साहेब यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. प्रशांत कडू असतील, आमचे संकेत कडू असतील, सर्वांचं भरपूर लक्ष आहे स्पर्धेवरती. समीकरण बघा कसं बदलत गेलं, सातत्याने समीकरण बदलत गेलं. 21वा सामना क्रमांक 21 तुमच्या माहितीसाठी आज आम्ही 4थ्या दिवसामध्ये आहोत. रायगड प्रीमियर लीगच्या पहिला दिवस सोडला पहिला दिवस प्रेक्षणीय सामन्यांचा असतो आणि आज लीगच्या माध्यमातून आम्ही 4थ्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. महेशजी कडू यांच्या वतीनं, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य राकेशजी गायकवाड यांच्या वतीनं, उपाध्यक्ष सन्मान्य प्रशांतजी खानावकर साहेब यांच्या वतीनं आणि ज्यांच्या संकल्पनेने स्पर्धा साकारण्यात आली उद्याचं रायगड प्रीमियर लीग ती म्हणजे मंगेशजी वाकडेकर साहेब यांच्या वतीनं, ते सध्या उच्चतम स्पर्धापद रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष स्थान आहेत, त्यांच्याकडून देखील तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं प्रवीण सर, तदनंतर मी मच्छिंद्र पाटील, अतिश, तदनंतर नितेश आणि आमचे कंचन पालकर यांच्या वतीनं देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चला यस प्रशांत. अक्षय म्हात्रे, आदर्श आणि मंथन फलंदाजी करतील. थँक्यू प्रशांत कडू. गोलंदाजीला मयूर फडके अलिबाग कडून, कलंबोलीकडून आकाश तारेकर फलंदाजी करणार, परेश कडके आणि सागर फलंदाजी करणार आणि गोलंदाज सागर. थँक्यू प्रशांत कडू. मी मगाशीच म्हटलं तर भरपूर लक्ष प्रशांत कडू असतील, संकेत कडू असतील, प्रचंड लक्ष देऊन आहे. सामना किती रंगला बघा. वाटलं नव्हतं की सामना इथपर्यंत रंगेल. मात्र जर मंथनला अगोदर आणलं असतं तर सामना खुला झाला असता का, हे देखील प्रश्न पडला प्रेक्षकांना. आणि अक्षयची फलंदाजी 20 धावांची, तदनंतर लागलेली ती
रीग लागली फलंदाजी एकानंतर एक बाद झाले आणि त्यानंतर काय कमबॅक झालं. चला, रात गई बात गई, छोडो कल की बात आहे. मगाशी काय झालं ते विसरा, नव्याने सुरुवात करा. नवीन संकल्पन, नवीन दिवस, आता नवीन सामना आपण असं खेळतोय असं मनामध्ये गृहीत धरा आणि मागच्या संपूर्ण हालचाली काय झाल्या त्या विसरा आणि नव्याने सुरुवात करा. कारण नवीन दिवस आहे, नवीन वर्ष, नवीन संकल्पना आहे. येणारे चेंडू 6 आणि आता बघायचंय सुपर ओव्हर मध्ये सामना. 21 मॅच क्रमांक. कांचन पालकर आम्हाला खूप चांगली माहिती दिली. 21वा सामना आणि 20 सामन्यामध्ये एक आपला सुपर पॉवर प्लेवर पाहायला मिळाला. आता देखील तुम्हाला एक सुपर ओव्हर मजा येईल सामन्यामध्ये. सागर दरेकर कांचन कॉम्पिटन्स करत आमचे टाकेला फलंदाज अक्षय मात्रे उर्फ अबू. 20 धावांची घातक फलंदाजी. मगाशी मारले ते षटकार ते चौकार आम्ही विसरणार नाही आहोत. पहिला चेंडू मिडा समला, मिडल केला होता, उंची जास्त लांबी कमी. ओ माय गॉड, याच चुका झाल्यात आकाश तारकाच्या संघनायकांकडनं. मगाशी देखील आकाश नाईकच्या खेळूंकडनं, कारण मगाशी तो चौकार गेला नसता ती इथपर्यंत परिस्थिती आली नसती. तिथे फक्त एकच धाव होती. आता झेल टिपला असता तर मात्र पुढे काय झालं असतं. झालं गेलं, गंगेला मिळालं. पुन्हा सुरुवात करा, हेच आम्ही तुम्हाला सांगणार. कारण बघा, सामना एक चूक तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर काढू शकतोय. मगाशी तिथे फक्त सिंगल होती, तिथे चौकार गेला. तो चौकार गेला नसता तर रॉयल कोलंबोने विजयाची आज गुढी उभारली असते. मात्र अक्षयने केलेली फलंदाजी जर मंथनकडून अगोदर आणलं असतं तर त्या संघाने देखील विजयाची गुढी उभारली असती. जर तरला महत्व नाहीये या बोलू आपण सामन्याकडं. एका चेंडूवरती अक्षयने केलेला प्रहार, सुटलेला झेल खूप काय सांगून जाईल. आणि जो संघ हरेल त्याला पराभव जिवारी लागेल आणि जो जिंकेल तो मात्र जिंकणारच. या मध्ये हे देखील जिद्द दाखवणार. उलटा चेंडू प्रहार केलाय, मात्र लॉंग ऑफला बॅकअप चांगला मिळणार. ते एकच धाव. मागच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. वाऱ्याचा सुसाट वेग आहे, मात्र धावांचा वेग मंदावलाय. प्रचंड वेगाने स्पर्धा पुढे जाते, मात्र धावांचा वेग अजून देखील मंदावलाय. सायंकाळचा बातर अंगाला स्पर्श करायला गारगार बारा सुपरवरचा सामना. यापेक्षा अजून काय हवंय. गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी अजून गोड काय हवंय. कारण ज्या पद्धतीने सामना रंगलाय, पहिला 59 चेस करायच्या होत्या आणि तो सामना सुपर ओव्हर मध्ये आलाय. यापेक्षा अजून काय वेगळं असेल क्रिकेटसाठी. खूप चांगली क्रिकेटची मान दिली तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओ परफेक्ट मिडल पहिला देखील परफेक्ट मिडल. आता मात्र पुन्हा एकदा मिडल. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते आणि धावसंख्या फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून मिळणार त्या 3च धाव. कांचन काय वाटते, 10 ते 15, 15 ते 20 किंवा 10च्या आतमध्ये अशा अनेक धावांचं आता मात्र इथे अंदाज वर्तवले जातात. म्हणजे सामना खूप चांगला रंगतोय. युबी स्पोर्ट अलिबाग ज्या चिवताई आमच्या पॅकर्स आहेत, त्यांना त्यांचे सुपुत्र युवराज पाटील हे पॅकर्स आहेत आणि रॉयल कोलंबोले विजय शेठ खानावकर पॅकर्स आहेत. आणि मॅनेजर आपण पाहतोय रॉयल कोलंबोचे विश्वास पाटील. बाबू स्वागत आहे तुमचं देखील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं भरपूर मागच्या या सामन्यामध्ये. ओ क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, क्लासिकल अगदी डोळ्याचं ब्युटी ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं होतं. पुन्हा चुका होतात आणि याच चुकानं काल अंकुर सिंगचा संघ या स्पर्धेत नकार बाहेर फेकला गेलाय. अंकुर देखील मी विचारलं होतं आणि हे एक यस फायटर जेट त्याचा देखील संघ या स्पर्धेतनं फिल्डिंग मुळे बाद झालाय. कांचन, फिल्डिंग करणं गरजेची गोष्ट आहे, कारण मागं काल खूप भरपूर चुका झाल्या फिल्डिंग मध्ये. रॉयल कोलंबोलीचा स्तर फिल्डिंगचा चांगला पाहायला नाही मिळाला. गोलंदाजी खूप चांगल्या वरच्या लेवलला पाहायला मिळाले. 49 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला. एकही चौकार, एकही षटकार नाहीये. गुड बॉलिंग. ओ अराउंड द लेग नाही जमलं. इलेक्शनच्या बाहेर सोडून दिला. वेल लेफ्ट आणि पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होत आहे. सागर दरेकर शूज लेस टाईट करतोय. शू टाईट करत असताना, शूलेस टाईट करत असताना आणि त्याच्या वातावरण देखील त्याने टाईट केलंय मैदानावरती. एकूण धावसंख्या 5. अंगावरती 4 रन मारणारा सामना या क्रीडानगरीमध्ये. सुंदर अशी क्रीडानगरी. प्रचंड वाऱ्याचा वेग, अंगाला स्पर्श करा गारगार बारा आणि ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर मध्ये रंगता सामना रायगड प्रीमियर लीगचा आज 4थ्या दिवसातील पहिला सामना. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हे छान टेकन. लेग स्लिपला मात्र खूप सुंदर झेल टिपला. फलंदाज बाद. ज्या अक्षयने मागाशी मात्र धावांचं कुठला होता 20, तो मात्र 2 वरती बाद झालाय. 5 धावा आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. अजून एक चेंडू बाकी आहे. बघायचंय किती धावा होतील. 1 गडी बाद. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्यानं परफेक्ट मिडल स्टंपला, दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, तिसरा चेंडू पुन्हा मिडल स्टंपला, चौथा चेंडू बाहेर अराउंड लेग करण्याचा प्रयत्न वाईट गेला. नंतर हा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज सागर दरेकरनं, ज्यांना सामन्याला कलांटी दिली मागच्या सामन्यामध्ये. येणारे चेंडू आता मात्र 1 आणि धावसंख्या फक्त 5. शेवटची जोडी मैदानावरती. 5 धावा फक्त मैदानावरती. बघायचं अलिबाग जिंकणार की रॉयल कोलंबोली. सामना कोण जिंकणार
सुपर ओव्हर मध्ये ऑन साइडला खेळायचं होतं, मध्ये चेंडू ऑफ साइडला खेळण्यास भाग पडलं. बॉडी लँग्वेज तशी होती, फलंदाजी 2 धाबा घेण्याचा प्रयत्न, रनआउट यस आणि संघा लॉट. फक्त 6 धाबा आल्यात आणि टाळण्यांचा कडकड आमच्या कानापर्यंत पोहोचला. तर कौतुक झालं, कारण एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये, एकही डबल नाही, एकही ट्रिपल नाहीये, एकही चौकार नाहीये, एकही वाईट नाहीये, एक वाईट सापद वगैरला तर एकही लेग बाईज आणि बाईज नाहीये. अशा रीतीने पहिले षटक समाप्त झालं. एकंदरीत 7 चेंडू फेकले आणि धावा आल्यात तर फक्त 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आमच्या बाजूलाच बसले ते आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे, ज्या पद्धतीने आपण एक स्पर्धा पाहतोय कर्जतमध्ये, फार मोठी स्पर्धा. मनसे चषकाचे आयोजक सन्मान निकेशजी राऊत आमच्या बाजूला बसले. स्वागत निकेशजी. मागच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलावलं होतं, आमंत्रण आलं होतं, मात्र भरपूर शेड्यूल बिझी असल्यामुळे आम्ही आजारी पडलो आणि येऊ शकलो नाही. आम्ही तुमची खरोखरच त्यावेळी देखील माफी मागितली होती. तर आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य महेशजी कडू साहेब यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये त्यांचे संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडे, सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित घरत, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, संकेत कडू, यज्ञेश ठाकूर, प्रवीण तांडेल, रोहित कडू, भावेश कडू, देवेश कडू, रणजित कडू, जगदीश कडू, आदेश कडू, अमित तांडेल, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू आणि आमचे महेश जगताप. या सर्वांचं स्वागत करतोय. कारण कोणतीही स्पर्धा भरवायची असेल तर तुम्हाला मॅन पॉवर हवी आणि तेच काम आपण पाहतोय महेश कडू साहेबांच्या माध्यमातून. ज्या महेश कडू साहेब सरपंच होते, गावचा विकास भरपूर केलाय. जर तुम्ही सोनारी गावामध्ये फेरफटका मारला तर तुम्हाला वाटणार नाही की ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये गाव आहे, असं वाटेल की महानगरपालिकेच्या अंडरमध्ये गाव आहे. एवढ्या सुविधा, सुख सुविधा उपलब्ध केल्यात ते आमच्या महेश कडू साहेबांच्या माध्यमातून. मागे तुमच्या बाजूला चॉकलेट कंपनी आहे, त्या चॉकलेट कंपनीमध्ये रोजगार दिलाय कमीत कमी गावातील 200 लोकांना आणि 110 महिलांना त्यानं रोजगार दिलाय. हे आमचे महेश कडू. ही ओळख आहे त्यांची. शांत स्वभाव, कोणतेही झगमगा कपड्यांमध्ये नाही, एकदम सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन डाऊन पर्सनॅलिटी असणारे हे आमचे महेश कडू. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. कारण याच महेश दादांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ग्रामीणच्या माध्यमातून चांदीची ट्रॉफी दिली होती आणि या वर्षी देखील तुम्हाला रायगड प्रीमियर लीग मध्ये चांदीची ट्रॉफी दिली जाईल. 32 संघाचा स्वभाव, क्रिकेटचा जबरदस्त थरार, 15 तालुके आणि 15 तालुक्याने एकत्रित करणारा व्यासपीठ आमच्या मंगेश शेठ वाकडीकरांच्या संकल्प उदयास आलेले रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व. डीजे भरपूर उशीर झालाय, कारण पावर सुपर ओव्हर देखील झाला मैदानावरती आणि आम्हाला सुपर ओव्हर बघायचा देखील होता. तोच सामना पाहायला मिळाला ज्या अगोदर सामना झाला होता. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना 9 मारलेला षटकार आणि नंतर एका चेंडू 2 धावांची गरज असताना मिडॉनला मारला फटका आणि तो झालेला रनआउट. तसंच चित्र या सामन्यात देखील पाहायला मिळालं. सेम टू सेम सामना पाहायला मिळतो, फक्त संघ बदलले, दिवस बदलला. तो सामना रात्री 8:30 वाजता झाला होता, हा सामना 5:30 वाजता होतोय. फक्त एवढाच फरक आहे, रात्री आणि दिवसाचाच फरक आहे. तो सामना रात्रीमध्ये झाला, हा सामना दिवसामध्ये झाला. चला बोलूया आपण सामन्याकडं. पहिला सामना जिंकून विजयाची गुढी कोण उभारणार? एका बाजूला विजय शेठ खानावकर, एका बाजूला आमच्या चित्रलेखाताई पाटील उर्फ चिवताई आणि त्यांचे सुपुत्र युवराज पाटील मालक आहेत या संघांचे. अलिबागला त्यानं अलिबागच्या माध्यमातून ते संघ मालक रॉयल कलमच्या माध्यमातून आमचे विजय शेठ खानावकर, तुमचे देखील स्वागत आहे लाईव्हच्या माध्यमातून. तुम्ही ही स्पर्धा पाहत असाल, ताई तुमचं देखील स्वागत करतो. चिवताई जर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हा सामना पाहत असाल, युवराज आमच्या मंचावरती त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वळतोय लगेच सामन्याकडं. येणारे चेंडू स्थान गरज आहे 7 धाबांची. 7 धाबा चेस करायच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार? पहिला चेंडू वाईट. ज्यावेळी सुरुवात झाली रॉयल कलमच्या माध्यमातून त्यानं 4था चेंडू वाईट टाकला होता. आता मात्र गोलंदाजाने पहिला चेंडू वाईट टाकलाय, त्यामुळे स्थिती वाईट होणार का हा देखील प्रश्न पडतोय. गोलंदाजाला जजमेंट आलं नाहीये, कारण याचं कारण आहे वाऱ्याचा वेग प्रचंड आहे मैदानावरती. अशा परिस्थितीत ग्रिप मिळवणं, एक्झॅक्ट चेंडूची लाईन शोधणं, त्यावेळी त्या लाईनला कनेक्ट करणं हे थोडंसं कटिंग झालंय गोलंदाजाला आणि तो एक धाव अवंतरमध्ये मिळते. 7 धावांची फक्त गरज. आकाश आलाय, आकाशनं आकाशात मध्ये चेंडू फिरकावून दिलाय. आता समीकरण बदलू शकतोय. फलंदाज बाद,
कारण सुपर ओव्हर मध्ये 2 गडी बाद झाले की ऑल आउट होऊ शकतोय. त्यामुळे आता आकाशने चूक केली, रिस्क घेतली की संघाला आता झोक्यात टाकलंय. हे देखील सांगणं कठीण असणार आहे. फलंदाज बाद, आकाश इज वॉकिंग बॅक. थँक्यू डीजे. आता सामन्याची उत्कंठा वाढवणार आकाश, कारण आकाश बाद झाला तर शेवटची दुसरी मैदानावरती सागर आलाय. सागर तरेकर आला मैदानावरती. काय गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय. पहिला चेंडू वाईट जरी फेकला तरी मात्र सागर दरेकर आला मैदानावरती. पहिला चेंडू जरी वाईट फेकला तरी मात्र जी दिशा त्याने दाखवली ती मात्र योग्य दिशा दाखवली. आता संघावरती ऑल आउटचं संकट असणार आहे. आता मात्र धावाही वाचवायच्या आहेत, गडी राखायचं आहे, म्हणजे साप बी मर्या लाठी बी ना तुटे, जी अशी म्हण म्हटली जाते तिचा वापर करायचा आहे. मात्र आता सामना पुन्हा एक्साइटमेंट झालाय. असं वाटलं की 7 धावा सोपे आहेत. पहिला वाईट देखील आला, फक्त 6 राहिल्या होत्या. असं वाटतं की सामना सोपा आहे, मात्र नाहीये. प्रत्येक वेळी आम्हाला असंच वाटलं की 59 धावा देखील सोपे आहेत, मात्र असं नाहीये. पहिल्या 3 षटकामध्ये 30 धावा आल्या, नंतर 29 राहिल्या. सामना सोपा आहे असं नाहीये, सामना कठीण आहे मैदानावरती. गुड बॉलिंग. 5000 प्रेक्षक जोडले गेलेत आणि सामना जिंकून दिलाय. एका झटक्यात सामना खुला केलाय. खरं प्रेशर नको आहे आणि रॉयल कलंबोला सामना पहिला जिंकून विजयाची गुढी उभारत आहे. हार्दिक अभिनंदन आकाश तारेकर, हार्दिक अभिनंदन विजय शेठ खानावकर. आपण विनंती करतोय मुख्य व्यासपीठाच्या आपण डाव्या बाजूला यायचं आहे. चालू मॅच मध्ये दोन्ही संघ चला. अलिबाग आणि रॉयल कलंबोली दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू, आपले सर्वच्या सर्व खेळाडू कृपया मुख्य व्यासपीठाच्या आपण डाव्या बाजूला घेऊन यायचं आहे. काय जबरदस्त हाय व्होल्टेज सुपर डुपर मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. मॅचचा निकाल या ठिकाणी खुला केला. दुसऱ्या बॉलमध्ये निश्चितपणे या बॅट्समनने ठोकलेला षटकार आणि त्यावर विजयाची पताका मात्र या मैदानावर फिरवताना आपल्या